आजच्या समारंभाचे प्रमुख अतिथी आदरणीय डॉक्टर वसंत काळपांडे साहेब, संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर समाधीस विनम्र अभिवादन. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या 105व्या वर्धापन दिन समारंभाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक सन्माननीय डॉक्टर वसंत काळपांडे साहेब. या समारंभाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माजी विभागीय आयुक्त आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब, संस्थेचे व्हाईस चेअरमन आदरणीय ॲडव्होकेट भगीरथ शिंदे साहेब, संस्थेचे संघटक आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब, संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब, संस्थेचे सचिव सन्माननीय विकास देशमुख साहेब, संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव सन्माननीय प्रिन्सिपल डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे साहेब, संस्थेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे सहसचिव सन्माननीय BN पवार साहेब, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय ज्ञानदेव मस्के साहेब व इतर सर्व मान्यवरांचे रयत शिक्षण संस्थेच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करते. सर्व मान्यवरांचे रयत शिक्षण संस्थेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करते. आजच्या या वर्धापन दिन सोहळ्याची सुरुवात कवी विठ्ठल वाघ यांनी अक्षरबद्ध केलेल्या आणि प्राध्यापक संभाजी पाटील यांनी स्वरबद्ध केलेल्या रयत गीताने करीत आहोत. या रयत गीताचे शब्द आहेत: रयतेमधून नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे, वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. रयतगीत सादर करीत आहेत प्राध्यापक संभाजी पाटील व त्यांना साथ देत आहेत वर्षा गायकवाड, प्रियांका लोंडे व आदिती गोते. रयत गीतासाठी प्राध्यापक संभाजी पाटील. रयतेमधून नव्या माणूस आता घडतो आहे, वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. रयतेमधून नव्या माणूस आता घडतो आहे, वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. रयतेमधून नव्या युगाचा कर्मवीरांचे ज्ञानपीठही शक्तिपीठही ठरते आहे. शाहू फुल्यांचे समानतेचे तत्वमानसी मूर्ते आहे. धर्मजातीच्या पाद गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयतेमधून नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे, वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. रयतेमधून नव्या युगाचा गरिबांसाठी लेणी मोडून लक्ष्मी वहिनी झाली आई.
कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई स्वावलंबी वृत्ती ठेवून ज्ञान साधना करतो आहे रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे रयते मधुनी नव्या युगाचा दीन दलितांसाठी अण्णा तुमची झिजली चंदन काया अनाथ जीवा सदा लाभली मातृहृदयी तुमची माया शून्यामधल्या नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे रयते मधुनी माणूस आता घडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे रयते मधुनी नव्या युगाचा जीवनातला तिमिर जावा प्रबोधनाची पहाट व्हावी इथे लाभले पंखले उनी उंच भरारी नभात घ्यावी प्रतिभाशाली बहुजनांचा वेणू गगनी चढतो आहे रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे रयते मधुनी नव्या युगाचा या रयत गीतानंतर आजच्या वर्धापन दिन समारंभाच्या निमित्ताने प्रास्ताविक व स्वागत करतील रयत शिक्षण संस्थेचे सचिव सन्माननीय विकास देशमुख साहेब। मी त्यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक व सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करावे। प्रास्ताविकासाठी सन्माननीय विकास देशमुख साहेब। पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेचा आज 105वा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही सगळे या ठिकाणी जमलेले आहोत। आजच्या या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे माननीय डॉक्टर वसंत काळपांडे, या आनंद सोहळ्याचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी साहेब, व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट भागीरथ शिंदे साहेब, संस्थेचे संघटक डॉक्टर अनिल पाटील साहेब, मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य माननीय रवी भाऊ, माननीय जे.के. बापू, विभागीय अध्यक्ष एम.बी. शेख साहेब, उपस्थित असणारे सर्व मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य, संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य, सेवानिवृत्त आजीव सभासद, शाखा प्रमुख, इतर मान्यवर, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, संस्थेच्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आपले सगळ्यांचे स्वागत करतो। मित्रहो, पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या शैक्षणिक व सामाजिक कार्यातून महाराष्ट्रात अभूतपूर्व क्रांती घडवून आणलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षणाचे जाळे निर्माण करून
त्यांनी बहुजन समाजासाठी ज्ञानाची कवाडे खुली केली. अशा या महामानवाच्या विचारांचा आणि कृतीचा वारसा जोपासण्याचे काम रयत शिक्षण संस्थेच्या गेले 105 वर्षे अखंडपणे करीत आहे. एक छोटंसं रोपटं कर्मवीर भाऊराव पाटलांनी काले तालुका कराड येथे 4 ऑक्टोबर 1919 साली लावलं आणि त्याचा वटवृक्ष आज झालेला आहे. 750च्या दरम्यान शाखा, 15,000चा स्टाफ, 16 जिल्ह्यातलं कार्यक्षेत्र, याच्यामध्ये 15 जिल्हे महाराष्ट्राचे आणि 1 कर्नाटकचा, आणि 15,000पैकी 12,500 साधारणतः शिक्षक कर्मचारी आणि 2,500 शिक्षकेतर कर्मचारी, 4.5 लाख विद्यार्थी, एवढा प्रचंड मोठा व्याप या रयत शिक्षण संस्थेचा आज झालेला आहे. आणि या सगळ्यांचं श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ अण्णा यांना जातं. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज तुम्ही आम्ही सगळे ह्या कर्मवीर जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहोत. कर्मवीरांना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाचा विचार पोहोचवायचा होता. श्रमासह शिक्षण या मूल्यांचे भारलेले शिक्षकच समाज परिवर्तनाचा शिल्पकार होऊ शकतो हे कर्मवीरांनी ओळखले होते. शिक्षणाचा खरा अर्थ चांगल्या मूल्यांची प्रतिष्ठापना करणे हा असतो. म्हणूनच कर्मवीरांनी शिक्षण प्रणालीतील स्वाभिमान, समता, स्वावलंबन आणि समप्रतिष्ठा या मूल्यांना मध्यवर्ती ठेवून आपल्या कार्याची दिशा ठरवली. व्हॉलंटरी शिक्षणापासून विद्यापीठीय शिक्षणापर्यंत व्यवस्था निर्माण करणारे कर्मवीर भाऊराव पाटील हे खऱ्या अर्थाने आधुनिक शिक्षण भागीरथ होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कमवा व शिका हे कर्मवीरांच्या कार्याचे मूलभूत तत्त्व आजही तेवढ्याच निष्ठेने संस्थेने जोपासलेले आहे. कर्मवीरांच्या या समसंस्कृतीला आधुनिक काळाची जोड देऊन सकारात्मक शैक्षणिक प्रयोग करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर समर्थपणे उभे राहावे यासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी साहेब, माननीय अनिल पाटील साहेब, माननीय भागीरथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार नवनवीन प्रयोग सुरू केले आहेत. त्याला अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे. आपल्याला कल्पना आहे की 22 सप्टेंबरला पवार साहेबांनी या ठिकाणी आणि आपले चेअरमन साहेब दळवी साहेबांनी घोषणा केलेली आहे की सगळ्या शाळांमध्ये स्मार्ट बोर्ड आपल्याला या ठिकाणी करायचे आहे आणि त्याची कार्यवाही लवकरच आपण सुरू करतो आहोत. याचा उद्देश एकच आहे की त्याच्याबद्दल अधिक डिटेल चेअरमन साहेब दळवी साहेब स्वतः बोलणार आहेत. परंतु सगळ्या शाळांमध्ये जेवढ्या खोल्या आहेत त्या सगळ्या खोल्यांमध्ये स्मार्ट बोर्ड आपल्याला पुढच्या काळामध्ये बसवायचे आहेत. आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या शाळांमध्ये सुद्धा निधी उपलब्ध करून ही कार्यवाही पुढच्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला पूर्ण करायची आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, संगणक शिक्षण, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, गुरुकुल प्रकल्प, इंग्रजी संभाषण प्रशिक्षण, रयत विज्ञान परिषद, RIRD, रयत संशोधन पत्रिका, CIII सेंटर, अटल टिंकरिंग लॅब, रयत टॅलेंट सर्च, विविध शिष्यवृत्ती परीक्षा यासारख्या उपक्रमांना अधिक चांगल्या प्रकारे चालना देऊन ज्ञानाने सर्वोत्कृष्ट असा विद्यार्थी निर्माण करण्याचे काम संस्था करत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घालून दिलेल्या वैचारिक बैठकीवर संस्थेची गेली 105 वर्षे वाटचाल चालू असून आधुनिक काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. आजच्या जागतिकीकरणाच्या कालखंडात निर्माण झालेल्या प्रचंड मोठ्या स्पर्धेला समर्थपणे तोंड देणारा विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेतून निर्माण झाला पाहिजे ही भूमिका आदरणीय पवारसाहेब यांनी सातत्याने मांडली आणि त्यासाठी ठोस आणि कृतिशील पावले उचलली. संगणक शिक्षण हा त्यापैकीच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आज संस्थेच्या प्रत्येक शाखेत राबवला जात आहे. रयतचा प्रत्येक विद्यार्थी संगणक ज्ञानाने परिपूर्ण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय बायोटेक्नॉलॉजी, व्यवसायभिमुख शिक्षण, कौशल्य विकास शिक्षण यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेला आधुनिकतेचा नवा चेहरा देण्याचे काम सुरू केले आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राची गरज ओळखून गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संस्थेने धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जाणीवा अधिक प्रगल्भ झाल्या तर त्या
माध्यमातून देशाला चांगले शास्त्रज्ञ मिळू शकतील ही भूमिका मध्यवर्ती ठेवून संस्थेने माननीय पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रयत शिक्षण परिषदेची स्थापना केलेली आहे। या माध्यमातून सातारा, श्रीरामपूर, पुणे अशा विविध ठिकाणी रयत शिक्षण परिषदेचे आयोजन करून डॉक्टर रघुनाथ माशेलकर, डॉक्टर अनिल काकोडकर यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त केलेल्या शास्त्रज्ञांना विद्यार्थ्यांच्या समोर आणून एक आदर्श उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। उच्च शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता हा आमचा ध्यास असून त्या दृष्टीने रयत शिक्षण संस्था मोठ्या आत्मविश्वासाने वाटचाल करीत आहे। नॅक बेंगलोर या संस्थेकडून आपल्या संस्थेच्या विविध महाविद्यालयांचे राष्ट्रीय स्तरावर मूल्यांकन झालेले आहे आणि यामध्ये आपणास खूप चांगले यश प्राप्त झालेले आहे। आत्तापर्यंत चौथे मूल्यांकन झालेल्या 9 महाविद्यालयांना A++ हे मानांकन मिळालेले असून 2 महाविद्यालयांना A हे मानांकन प्राप्त झालेले आहे। 2024 मध्ये रयत शिक्षण संस्थेला 105 वर्ष पूर्ण झालेली आहेत। महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राला नवी दिशा देण्याचे काम संस्थेने निश्चितपणे केले आहे। संस्थेच्या या वाटचालीत कर्मवीर भाऊराव पाटील यांना समाजातील असंख्य कार्यकर्ते, हितचिंतक यांनी सर्वतोपरी मदत केलेली आहे। ज्या कार्यकर्त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीत मोलाचे सहकार्य केले आहे त्यांच्याबद्दलची कृतज्ञता म्हणून आज वेगवेगळे पुरस्कार त्यांच्या नावाने दिले जाणार आहेत, ज्याचं पुरस्कार वितरण आपण मुख्य पाहुण्यांचे भाषण झाल्यानंतर वाटप करणार आहोत। ज्यांनी संस्थेच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले त्या सर्वांचा मी मनापासून धन्यवाद देतो। आजच्या 105व्या वर्धापन दिन समारंभासाठी डॉक्टर वसंत काळपांडे, माजी शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहिले, त्यांचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या समारंभाचे अध्यक्ष मान्य चंद्रकांत दळवी साहेब हे सुद्धा भारतीय प्रशासन सेवेमधील प्रदीर्घ अनुभव असलेले व्यक्तिमत्व आहे। ते रयतचे माजी विद्यार्थी आहेतच, कर्मवीरांचा शैक्षणिक व सामाजिक विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे, गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन त्यांनी गेली अनेक वर्ष काम केलेले आहे। संस्थेमध्ये शिकणारा विद्यार्थी हा प्रज्ञावंत आणि ज्ञानाने परिपूर्ण असला पाहिजे यासाठी ते करीत असलेले प्रयत्न रयतच्या सेवकांना प्रेरणा देणारे आणि दिशादर्शक असे आहेत। त्यांचे मी या निमित्ताने स्वागत करतो। व्यासपीठावर उपस्थित असणारे व्हाईस चेअरमन मान्य डॉक्टर भागीरथ शिंदे, संघटक डॉक्टर अनिल पाटील साहेब, मान्य रामशेठ ठाकूर साहेब, इतर सर्व मान्यवरांचे संस्थेच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो। धन्यवाद। धन्यवाद साहेब। आदरणीय विकास देशमुख साहेब यांनी सादर केलेल्या प्रास्ताविकानंतर आजच्या समारंभाचे प्रमुख अतिथी सन्मान्य डॉक्टर वसंत काळपांडे साहेब व समारंभाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब यांचा मी परिचय करून देत आहे। सन्माननीय डॉक्टर वसंत काळपांडे। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर वसंत काळपांडे हे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत। MSc PhD पदवी संपादन केल्यानंतर त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिक्षण अधिकारी म्हणून निवड झाली आणि जिल्हा शिक्षण अधिकारी अहमदनगर, संचालक राज्य विज्ञान शिक्षण संस्था पुणे, विभागीय उपसंचालक कोल्हापूर, उपसचिव शालेय विभाग मंत्रालय मुंबई याबरोबरच बालचित्रवाणी, NSERT, बालभारती अशा विविध पदांवर संचालक म्हणून त्यांनी आपले कर्तव्य बजावले आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली आहे। सेवानिवृत्तीनंतर विविध संस्था, संघटना यांना विनामूल्य शिक्षणविषयक सल्ला देण्याचे महत्त्वाचे कार्य ते करीत आहेत। फेसबुक व व्हॉट्सॲप समूहाच्या शिक्षण विकास मंच या माध्यमातून सुमारे 25,000 शिक्षक व शिक्षणप्रेमी यांच्यामध्ये शिक्षणविषयक विचारांची देवाणघेवाण ते सातत्याने करीत असतात। प्रशासकीय क्षेत्राच्या अनुभवाबरोबरच शैक्षणिक प्रशासन आणि धोरण या विषयावर डॉक्टर वसंत काळपांडे यांनी मराठी व इंग्रजीतून अनेक पुस्तके व लेख लिहिले आहेत। त्यांनी लिहिलेल्या शालेय प्रशासन आणि मानवी संबंध या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयाचा पुरस्कार मिळालेला आहे। आदरणीय डॉक्टर वसंत काळपांडे साहेब यांचे संस्थेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते व संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब यांना मी विनंती करते की आजच्या वर्धापन दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक सन्माननीय डॉक्टर वसंत काळपांडे साहेब यांचे सन्मानचिन्ह, शाल व पुस्तक देऊन स्वागत करावे। आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब यांच्या हस्ते सन्माननीय डॉक्टर वसंत काळपांडे साहेब यांचे संस्थेच्या वतीने मनपूर्वक स्वागत।
आजच्या समारंभाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक सन्माननीय डॉक्टर वसंत काळपांडे साहेब यांचे संस्थेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. मान्यवरांना मी बसण्याची विनंती करते. यानंतर आजच्या समारंभाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब यांचा मी थोडक्यात परिचय करून देत आहे. रयत शिक्षण संस्थेच्या 105व्या वर्धापन दिन समारंभाचे अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माजी विभागीय आयुक्त आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब यांनी राहुरी येथील कृषी विद्यापीठातून MSc ॲग्री ही पदव्युत्तर पदवी सुवर्ण पदकासह संपादन केली आहे. त्यांनी आपल्या सेवा काळामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे सहसचिव मंत्रालय मुंबई, महासंचालक यशोदा शिखर प्रशिक्षण संस्था पुणे, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य, विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे या वेगवेगळ्या पदावर काम करीत असताना त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण योजना संकल्पित व कार्यान्वित केल्या आहेत. त्यांनी निर्माण केलेल्या गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, हागणदारी मुक्त गाव योजना, महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना या अतिशय लोकप्रिय ठरल्या आहेत. लोकाभिमुख आणि गतिमान प्रशासनासाठी आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब यांनी विकसित केलेला झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत सन 2018 पासून राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांना लागू केला आहे. त्यांचे झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल हे सुप्रसिद्ध पुस्तक प्रशासनात दिशादर्शक मानले जाते. महाभूमी 2012 या भूमी अभिलेखांचे डिजिटलायझेशन व ऑनलाईन सेवा देणाऱ्या प्रकल्पामुळे आज जमिनीचा सातबारा महाराष्ट्र राज्यात ऑनलाईन मिळण्याची सुविधा प्राप्त झालेली आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा स्वच्छता दूत पुरस्कार, वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा जलसंधारण पुरस्कार, महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचा महात्मा गांधी शांतता पुरस्कार, राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार, उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार तसेच स्कॉच स्मार्ट गव्हर्नन्स अवॉर्ड, मंथन अवॉर्ड, यशवंत वेणू अवॉर्ड, भला माणूस पुरस्कार, राष्ट्रीय बंधुता पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमन पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर संस्थेच्या गुणात्मक विकासासाठी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. विशेषतः माहिती तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणारे आदर्श विद्यालय कसे असावे याचे उत्तम उदाहरण म्हणून त्यांनी आपल्या निढळ गावी हनुमान विद्यालयाचे नूतनीकरण केलेले आहे. त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांमध्ये नवीन तंत्रज्ञानाने युक्त शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प त्यांनी हाती घेतला आहे. या माध्यमातून संस्थेला एक नवा आधुनिक चेहरा देण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. ते आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब यांचे संस्थेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. संस्थेचे सचिव सन्माननीय विकास देशमुख साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब यांचे स्वागत करावे. आदरणीय विकास देशमुख साहेब यांच्या हस्ते संस्थेचे चेअरमन व आजच्या समारंभाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब यांचे मनपूर्वक स्वागत. यानंतर संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ शिंदे साहेब यांचेही स्वागत आपण करावे अशी मी विनंती करते. ॲडव्होकेट भगीरथ शिंदे साहेब यांचे स्वागत. त्याचबरोबर संस्थेचे संघटक आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब यांचे स्वागत. आदरणीय विकासजी देशमुख साहेब यांच्या हस्ते होत आहे. धन्यवाद साहेब. व्यासपीठावरील मान्यवरांच्या स्वागतानंतर आजच्या व्यासपीठावर उपस्थित असणारे संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांचे बुके देऊन स्वागत आदरणीय विकास देशमुख साहेब यांच्या हस्ते होत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय डॉक्टर ज्ञानदेव मस्के साहेब यांचेही स्वागत विकास देशमुख साहेब यांच्या हस्ते होत आहे. संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य सन्माननीय बाबासाहेब भोस साहेब यांचेही स्वागत सन्माननीय विकास देशमुख साहेब यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. त्याचबरोबर संस्थेच्या दक्षिण विभागाचे विभागीय चेअरमन सन्माननीय डॉक्टर MB शेख साहेब यांचेही स्वागत
सन्माननीय विकास देशमुख साहेब यांच्या हस्ते होत आहे। संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट रवींद्र पवार साहेब यांचेही स्वागत सन्माननीय विकास देशमुख साहेब यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते। त्याचबरोबर संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य सन्माननीय जे.के. बापू जाधव साहेब यांचेही स्वागत सन्माननीय विकास देशमुख साहेब यांच्या हस्ते होत आहे। धन्यवाद साहेब। व्यासपीठावरील मान्यवरांच्या स्वागतानंतर आजच्या वर्धापन दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक सन्माननीय डॉक्टर वसंत काळपांडे साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करावे। आदरणीय डॉक्टर वसंत काळपांडे साहेब। रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय चंद्रकांत दळवी साहेब, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्वांची नावं मी वेळ वाचावा म्हणून घेत नाही, त्याबद्दल क्षमस्व। आणि इथे उपस्थित असलेले शिक्षक आणि विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आज संस्थेच्या 105व्या वर्धापन दिनानिमित्त मला इथे बोलावलं। या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी व्हायची संधी दिली त्याबद्दल मी दळवी साहेब आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा मनापासून ऋणी आहे। मी रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी नाही, रयत शिक्षण संस्थेमध्ये काही काम केलं नाही। असं जरी असलं तरी रयत शिक्षण संस्थेशी माझे खूप जुने संबंध आहेत। ज्या वेळेला 1973मध्ये मी शिक्षणाधिकारी म्हणून सुरुवात केली, पहिलीच नेमणूक होती नगरची, आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये त्यावेळेला शाळा खूप कमी असायच्या। माध्यमिक शाळा 252 आणि त्यांच्यापैकी 80 शाळा या फक्त रयत शिक्षण संस्थेच्या होत्या। आणि त्यावेळेचं आजही परिस्थिती तीच आहे, म्हणजे शाळांची संख्या जरी वाढली असली तरी कुठल्याही एका संस्थेच्या शाळा नगर जिल्ह्यात कोणाच्या जास्त तर रयत शिक्षण संस्थेच्या। आणि मला जे भाग्य मिळालं ते असं की त्यावेळेला जे कोणी मुख्याध्यापक होते 1973मध्ये काम करणारे, त्यांनी कर्मवीरांबरोबर त्यांच्या सहवासामध्ये आलेले होते। त्यांना अनुभवलेलं होतं, कोणी विद्यार्थी म्हणून तर कोणी प्रत्यक्ष शिक्षक म्हणून लागल्यानंतर ते काय बोलले काय। कारण कर्मवीरांचा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की सगळ्याच शाळांशी शिक्षकांशी अतिशय जवळचा संबंध होता, आणि नंतर कायमच हा संबंध वेगवेगळ्या कारणांनी टिकून राहिलेला। आज या आनंद सोहळ्याच्या निमित्ताने आपण 105 वर्ष म्हणजे काही छोटा पिरियड नाही आहे, पण प्रत्येक वर्धापन दिनाच्या दिवशी आनंद ज्या वेळेला आपण साजरा करतो त्याच वेळेला आतापर्यंत आपण काय केलं आणि पुढची आव्हानं काय आहेत ते सुद्धा पाहत असतो। मी एकुलत्या एका आव्हानाबद्दल बोलणार आहे, ते म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020बद्दल मी काही माहिती देईन का तर मुळीच नाही, फक्त आपण चर्चा आज करणार आहोत की आता हे जे धोरण आहे आपल्या दारामध्येच नाही तर अगदी घरामध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे। क्लस्टर युनिव्हर्सिटीचा प्रयोग सुरू झालेला आहे, क्रेडिट सिस्टीम तर आता सगळ्याच कॉलेजेसमध्ये लागू झालेली आहे, आणि शाळांमध्ये सुद्धा जरा अंमलबजावणीचा वेग थोडा कमी असला तरी शालेय शिक्षणामध्ये सुद्धा सुरुवात ही झालेली आहे, आणि लवकरच ती सुद्धा वेग घेईल। बेसावध राहून चालणार नाही। आपण अंमलबजावणी करता आपण किती तयार आहोत, इम्प्लिमेंटेशन रेडी किती आहोत, ही सज्जता जी आहे ती आता आपणच
विचार करून पाहायला पाहिजे. पहिल्यांदा साधं सोपं काय करायला पाहिजे याच्यासाठी, तर काही काही साध्या साध्या गोष्टी असतात की लोक विचारतात प्रश्न की आता नवीन अभ्यासक्रम नवीन धोरण आल्यानंतर आकृतीबंध बदलणार आहे. म्हणजे पहिले दुसरीचे वर्ग अंगणवाड्यांना जोडले जाणार की अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडल्या जाणार. शिक्षणाचं माध्यम मातृभाषा होईल असं ऐकलेलं आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं काय होणार? बोर्डाच्या परीक्षा होणार का? बोर्ड रद्द होणार का? आजही असे प्रश्न जर आपल्या मनात असतील तर समजायचं की आपण अंमलबजावणी करता म्हणजे खूपच अगदी पहिलीच्या पातळीवर आहोत की काय. इथे काही डॉक्युमेंट्स जे आहेत ते वाचायला आधी सुरुवात करा. कुठले डॉक्युमेंट्स? तर पहिलं NEP 2020 इंग्रजी पण आहे, मराठी पण आहे आणि ते वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यानंतर अभ्यासक्रम आराखडा तयार झालेला आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा फाउंडेशन स्टेजचा म्हणजे पहिली 3 वर्ष पूर्व प्राथमिकची आणि 2 वर्ष पहिली दुसरीची, तो वाचा. त्याचं मराठी भाषांतर आहे आणि राज्याकरता काय करायचं ते पण उपलब्ध आहे. शालेय शिक्षणाकरता 3री ते 12वीपर्यंत इंग्रजीमध्ये मोठा 600 पानांचा आराखडा तयार आहे. अजून मराठीमध्ये फायनल झाला असं म्हणतात, पण अजून बाहेर पडलेला नाही, जाहीर झालेला नाही. पण जे काही उपलब्ध आहेत ते डॉक्युमेंट्स आधी एकदा सावकाश वाचा. आपण विद्यार्थ्यांना शिकवतो, पण विद्यार्थ्यांना शिकवत असताना स्वतः पण शिकत असतो. आणि शिकण्याची जी ही प्रक्रिया आहे ती अगदी म्हणजे दुसऱ्या कोणाकडून शिकलं तरच आपण शिकतो असं नाही. जवळून दुसऱ्या कोणी शिकवलं तरच आपण शिकतो असं नाही. तर 3 पद्धतीने आपण नेहमीच शिकत असतो. एक तर आपल्याला आपले शिक्षक शिकवतात, स्वतःचं स्वतः प्रयत्नपूर्वक शिकतो आणि आपले सहकारीसुद्धा शिकतात. आपण जे काही वाचू, जे काम करू त्याच्याबद्दल आपल्या सहकाऱ्यांशीसुद्धा बोला. बोलत तर आपण नेहमीच असतो. गॉसिप्ससुद्धा मधून करायला हरकत नाही, पण फक्त गॉसिप्स करायच्याऐवजी थोडा 50% आपण आपल्या कामाबद्दल जर बोललो तर ज्याच्यातून काही चांगलं वाईट वेगळं मंथन तयार होईल. त्यांचे अनुभवही आपल्याला उपयोगी पडतील आणि आपल्याला पुढे काय करायचं ते ठरवता येईल. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काही ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक म्हणजे वाचनावर, खास करून खालच्या वर्गात तर दिलेल्याच आहे अगदी पूर्व प्राथमिकपासून, पण प्रत्येक स्तरावर वाचनावर खूप भर दिलेला आहे. आणि पहिल्यांदाच वाचनाचा वेग जो आहे तो वाढवण्यावर, कारण आपण पॅसेंजरमध्ये जायला कंटाळतो, एक्सप्रेस असली तर बरं वाटतं, सुपरफास्ट असेल तर आणखीच चांगलं वाटतं, विमानाचा प्रवास असेल तर, कारण वेग जास्त असला की कंटाळा येत नाही. आणि आपला वाचण्याचा वेग जेवढा जास्त असेल आणि तो कसा वाढवायचा त्याच्याबद्दल अनेक तंत्र आहेत, तर त्याच्याबद्दल जरा माहिती करून घ्या. मी मुद्दाम संदर्भ देत नाही, ते स्वतः शोधा. बहुभाषिकत्व ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक भाषा आपल्याकडे तर बहुभाषिकत्व आहेच आहे. आणि एक आणखी महत्त्वाची सूचना की ज्याच्याबद्दल आपल्याकडे बरीच ओरडवड असते ती म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये आपण गणित आणि सायन्स हे विषय इंग्रजीमधून शिकवतो आणि त्याला सेमी इंग्रजी नाव आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातसुद्धा या पद्धतीचा पुरस्कार केलेला आहे. पण दुर्दैवाने शासनाचा सुद्धा याच्याकडे लक्ष दिलं नाही की कशा पद्धतीने, चांगल्या पद्धतीने हे कसं अंमलात आणेल. आणि मराठी शाळा जर बळकट करायच्या असतील तर
त्याला एकच महत्त्वाचा मार्ग आहे, तो म्हणजे हे 2 विषय करिअरच्या दृष्टीने मुलांना महत्त्वाचे वाटतात ते इंग्रजीमध्ये शिकवायलाच पाहिजे. 6वीपासून नक्कीच, आणि पहिलीपासून गणित शक्य असेल तर त्या ठिकाणी पहिले. इथे आपल्या शाळा बहुतेक 6वी किंवा 8वीपासून आहेत, म्हणून 6वीपासून मला वाटतं मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेलीच आहे, पण आणखी हे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने बरोबर आहे. आकारिक मूल्यमापनाला खूप महत्त्व याच्यामध्ये दिलेलं आहे आणि श्रेयांक पद्धत कॉलेजमध्ये आलेली आहे, शाळांमध्ये सुद्धा काही फार दूर नाही आहे. बातमी आता वाचली असेल, बोर्डाचाही सर्क्युलर आलेला आहे आणि महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचं पण सर्क्युलर सगळ्या शाळांना गेलेलं आहे की आता विद्यार्थ्यांनी अपार करता नोंदणी करावी. अपार म्हणजे काय तर ऑटोमेटेड परमनंट ॲकॅडमिक अकाउंट्स रजिस्ट्री. आधार कार्ड आपलं जसं असतं तसा हा 12 डिजिटचा नंबर हा कायम आपला, म्हणजे तुम्ही शाळेमध्ये असताना तोच, कॉलेजमध्ये असताना तोच, PhD करायचा असेल तरी तोच, आणि देशामध्ये कुठेही जरी गेलात तरी तोच नंबर राहणार आहे. आणि हळूहळू श्रेयांक पद्धतसुद्धा ही लागू होईल. हे सगळं करत असताना ह्या किमान काय वाचायचं ते मी सांगितलं, पण त्याच्याचबरोबर एक हे करतं की इतर देशांमध्ये काय चाललेलं आहे हे मोठ्या प्रमाणात आपल्याला ह्याची माहिती जसजशी शक्यता आहे तसशी करून घ्यायची असेल तर युनेस्को आणि युनिसेफच्या वेबसाईटवर जाऊन थोडं तिथे सर्च केलं तर आपल्याला अनेक वेगवेगळ्या गोष्टी तिथे पाहायला मिळतील. यशवंतराव चव्हाण सेंटरने एक पुस्तक 1.5-2 वर्षांपूर्वी प्रकाशित केलेलं आहे. नाव आहे त्याचं देशोदेशीचे शालेय शिक्षण. 20 देशांच्या शिक्षण पद्धतीबद्दल, शालेय शिक्षणाबद्दल माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि त्या देशामध्ये राहणाऱ्या लोकांनीच ती माहिती दिली आहे. काही बरेचसे पालक म्हणून काम करतात, वेगवेगळ्या व्यवसायामध्ये आहेत. तर हे पुस्तक ज्यांनी वाचलं असेल किंवा नसेल वाचलं तर परत एकदा नजर टाका, मिळवा आणि वाचा. या 1.5-2 वर्षामध्ये जो 3000 प्रती गेलेला आहे, म्हणजे शक्यता आहे की अनेक लोकांनी ह्याच्यामध्ये हे पुस्तक वाचलेलं आहे. आणखी 2 डॉक्युमेंट्स जी आलेली आहेत ती वाचवावी अशी आहेत. ते म्हणजे नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड्स फॉर टीचर्स आणि त्याच्याचबरोबर CPD म्हणजे कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट. हे 50 तासांचा मिनिमम कार्यक्रम सुचवलेला आहे. त्याच्याबद्दलच्या गाईडलाईन्स. बरेच वेळा आपण प्रोफेशनल डेव्हलपमेंट म्हटलं की लगेच त्याचं समीकरण जोडतो प्रशिक्षण वर्गाशी. प्रशिक्षण नक्कीच उपयोगाचं असतं, पण प्रत्यक्ष व्यावसायिक विकास आपल्या व्यवसायाच्या वेगवेगळ्या अंगांच्या दृष्टीने आपलं ज्ञान वाढणं, आपलं कौशल्य वाढणं, पाहायची दृष्टी बदलणं, हे जर करायचं असेल तर तुम्हाला इतर अनेक मार्ग आहेत. मुख्याध्यापकांनी, संस्थेने म्हणजे हे नेहमी आपण करतच असतो आणि करतच असतात की जे चांगले शिक्षक आहेत त्यांच्यावर आणखी जबाबदाऱ्या देणं, त्यांना त्यांचं कर्तृत्व वाढेल अशा रीतीने कामं देणं. त्याच्याचबरोबर जे अगदी ज्यांची सुरुवातच नीट झालेली नाही त्यांना ट्रेनिंग व्यवस्थित दुसऱ्यांचं आधी मार्गदर्शन देऊन मग त्यांना कामाशी सोपवणं. काही क्विज कॉम्पिटिशन्समधून प्रश्नमंजुषा आयोजित करता येतील, निबंध स्पर्धा आयोजित करता येतील आणि रयत शिक्षण संस्थेसारख्या संस्था ती तर ऑलरेडी हे करतच असतात. या गोष्टी मोठ्या प्रमाणावर घेता येतील. इथे एक महत्त्वाचा भाग असतो
तो म्हणजे इथिक्स, नैतिक मूल्य विद्यार्थ्यांबाबत भरपूर दिलेलं आहे. बरेच वेळा असं होतं की आपण विद्यार्थ्यांनी काय नीतिमूल्य अवलंबावी त्याच्याबद्दल बोलतो, पण शिक्षकांबद्दलची नीतिमूल्य ह्याच्यामध्ये दिलेली आहेत. वर्गामध्ये, शाळेमध्ये कसं वागायचं, समाजामध्ये कसं वागायचं, आणि इतकंच नाही तर आता डिजिटल जगामध्ये ते सुद्धा एक वेगळं जगच आहे. त्याला कोणी व्हर्च्युअल वर्ल्ड जरी म्हणत असलं तरी ते खरंच असतं. माणसं एकमेकांना प्रत्यक्ष भेटत नसली तरी खरेखुरं हे जग आहे. आणि अशा वेळेला आपले मॅनर्स, एटिकेट्स, नंतर कशा पद्धतीने वागायचं या बाबतीमध्ये तिथेसुद्धा काही नीतिमूल्य ही ठरलेली असतात. त्याच्याबद्दल विचार हा करायला पाहिजे. सब्जेक्ट नॉलेज ते तर किमान आहेच आहे, पण त्याच्याचबरोबर आपल्या विद्यार्थी ते कसे आहेत, त्यांच्या गरजा काय आहेत या बाबतीतलं ज्ञान, आणि हे करत असताना त्याच्याबद्दल आपण वर्गामध्ये व्यवस्थित शिकतो एवढी एकदा खात्री पडली ते किमान आहे. मग थोडं फार आपण काही छोटे छोटे संशोधन प्रकल्प घेऊ शकतो. अभ्यासक्रम तयार कोण करतात, तिथे शिक्षकच तयार करतात ना. मग आपण आपल्या पातळीवर हा एक्झरसाईज इथे एकत्र येऊन करायला काय हरकत आहे. वेगवेगळ्या अध्यापन पद्धती अवलंबायला आणि त्याचे रिझल्ट्स काय मिळतात ते पाहायला काय हरकत आहे. या धोरणामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे शाळेची जी परिसंस्था, इकोसिस्टीम, त्याच्यात भूमिका बदललेली भूमिका सांगितलेली आहे. आतापर्यंत पालक आणि शिक्षक त्यांचे संबंध जे आहेत तर त्यांना माहिती देणं, त्या मीटिंग्स घेणं, पालकांकडून काही मदत मिळत असेल तर ती मिळवणं. पण इथे प्रत्यक्ष शाळा चालवण्यामध्ये अध्यापन प्रक्रियेमध्ये पालकांच्या क्षमता पाहून त्यांची काय मदत घेता येईल याचासुद्धा विचार करावा असं या धोरणात सुचवलेलं आहे. आता या व्यवसाय शिक्षणाच्या निमित्ताने इंटर्नशिपवर मोठा भर दिलेला आहे. तिथे तर या गोष्टी आणखीच महत्त्वाच्या होणार आहेत. अतिशय धावत्या स्वरूपामध्ये मी हे सांगितलं आहे, पण मुख्य हे जे करायचं आहे की आपण इम्प्लिमेंटेशन रेडी जर व्हायचं असेल तर स्वतः आपणच तयारी करावी लागेल. आणि ह्याच्याकरता आपण इम्प्लिमेंटेशनच्या नियोजनाच्या बाबतीत खूप चांगलं आहे, पण इम्प्लिमेंटेशनच्या बाबतीत तेवढेच वाईट आहोत असं आपण स्वतःबद्दलच म्हणतो. त्याच्याकरता मॉनिटरिंग हा त्याच्यात कळीचा मुद्दा आहे. मला एक पुस्तक आठवतं, सविता भावे हे म्हणजे विनोबा भावेंचे पुतणे. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. JP नाईक त्यांचं चरित्र, शेवटचं पुस्तक त्यांचं. मध्ये एक पुस्तक आहे नाना एक व्यक्तिमत्व. नाना म्हणजे नाग नारळकर, त्यांच्या नावाने पुण्याला मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट पण आहे. तर ते एक आदर्श मुख्याध्यापक नूतन मराठी विद्यालयाचे होते. त्यांचं चरित्र त्यांनी सविता भावेंनी लिहिलेलं आहे. सविता स्त्रियांचं नाव आपल्याला माहिती असते, पण सविता म्हणजे सूर्य हे पण म्हणजे पुरुषांचं फार क्वचित असते आणि त्यांचं होतं ते आता नाही आहे यात. त्यांनी असं म्हणतं की त्यांचं एक तत्त्व ठरवून टाकलं होतं की एकदा चांगलं नियोजन केलं की मॉनिटरिंगचं काय, तर ज्याचं त्याला, जिथल्या तिथे आणि ज्यावेळेचं त्यावेळी, या 3 गोष्टी पाहिल्या की काम खूप सोपं होतं. आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मग सोपी कामंसुद्धा खूप अवघड होतात. मला असं वाटतं की आपण या नवीन शैक्षणिक धोरणाच्या दृष्टीने इम्प्लिमेंटेशन रेडी आहोत का, नसू तर तयार करणं. आणि ह्याच्या बाबतीमध्ये सगळ्याच पातळ्यावर स्वतः शिक्षक, मुख्याध्यापक, नंतर झोनल
ऑफिसर आणि संस्था ह्या सगळ्यांनी त्या दृष्टीने रेटा लावला तर हे अतिशय चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट होऊ शकेल. ह्याच्यावर मध्ये अशा पण चर्चा होतात की नाही आम्हाला हे मान्यच नाही वगैरे. आता ती स्टेज गेलेली आहे. आपण जेव्हा भारतासारख्या संघराज्यामध्ये राहतो त्यावेळेला हे विसरून चालत नाही की कुठलंही राज्य देशाचा एक घटक आहे. त्याला काही असं सार्वभौमत्व दिलेलं नाही. जे काही केंद्राचे कायदे असतील धोरणं असतील त्याची अंमलबजावणी करता येईल आणि या धोरणामध्ये भरपूर लवचिकता ठेवलेली आहे. राज्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे काय करायचं काय करायचं नाही तर त्याचा वापर नक्कीच करावा. केरळ किंवा पश्चिम बंगालनी आम्हाला मान्य नाही म्हणून स्वतःचं धोरणं केले पण त्याच्यावर जर नजर टाकली तर जवळपास तेच आहे. हे आम्ही धोरणाला विरोध करत नाही हे म्हणून किंवा न म्हणून सुद्धा तेच करणार असू त्याच्यात वेळ घालवणार असू तर सरळ एक व्यवस्थित अंमलबजावणी मनापासून केली तर आपल्यालाही त्याच्यात समाधान मिळेल आणि विद्यार्थ्यांपर्यंत आपण जाऊन पोचू. मला आज इथे बोलावलं याबद्दल पुन्हा मी संस्थेचे मनापासून आभार मानतो आणि आपलेही सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. प्रमुख अतिथी सन्मान्य डॉक्टर वसंत काळपांडे साहेब यांच्या मौलिक अशा मनोगतानंतर आजच्या वर्धापन दिन समारंभाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. अध्यक्षीय मनोगतासाठी आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब. रयत शिक्षण संस्थेच्या 105व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण इथे सर्वजण जमलो आहोत. यासाठी व्यासपीठावर ज्यांनी आपल्याला इथं मार्गदर्शन केलं त्याचे प्रमुख पाहुणे राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉक्टर वसंतराव काळपांडे साहेब, या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे काका, त्याचप्रमाणे संस्थेचे संघटक श्री अनिल पाटील साहेब, सचिव विकास देशमुख, रामशेठ ठाकूर साहेब, विद्यापीठाचे कुलगुरू मस्के साहेब, जे के बापू, ॲडव्होकेट रवींद्र भाऊ, तसेच मध्य दक्षिण विभागाचे विभागीय चेअरमन श्री MB शेख साहेब, बाबासाहेब बोस, त्याचप्रमाणे दोन्ही सहसचिव, तिन्ही सहसचिव, मागे उपस्थित असलेले इस्माईल मुल्ला साहेब, विभागीय अधिकारी, तसेच विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, जनरल बॉडीचे सदस्य, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, ज्यांना या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. आपण सर्वजण बसलेले पुरस्कार्थी आणि आपण सर्व बसलेले संस्थेचे सेवक, आजी माजी सेवक, आजी माजी पदाधिकारी, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आपल्याला कल्पना आहे की 105 वर्ष झाली रयत शिक्षण संस्थेला स्थापन होऊन. 1919मध्ये काले इथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली असं पण मानतो. पण खरं तर अण्णांनी 1909 सालीच प्रत्यक्ष कार्याला सुरुवात केली होती. दुधगावमध्ये पहिल्यांदा त्यांनी तिथं रात्रशाळा सुरू केली, नंतर मग हॉस्टेल सुरू केलं. ती 1909ची गोष्ट आहे. 1909 ते 1919पर्यंत 10 वर्ष. मग आपल्याला निर्लेची कथा माहिती आहे, मग आपल्याला कालेची कथा माहिती आहे. आणि याच कालखंडामध्ये अण्णांनी ओगलेवाडीला विक्रेता म्हणून काम केलं, किर्लोस्करवाडीला काम केलं, त्याच्यानंतर मग कुपर कारखान्यामध्ये काम केलं. एका बाजूला संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला या तिन्ही कंपन्यामध्ये विक्रेता म्हणून काम करत असताना, आणि त्याचवेळी या महाराष्ट्रामधली जे काही शिक्षणाची दुर्दशा होती, हेळसांड होती, त्याच्या अनुभवातून दुधगावमध्ये सुरुवात केली आणि मग काले इथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. 22 सप्टेंबरच्या या कार्यक्रमाच्या वेळेला मान्य अध्यक्ष आपण सर्वांनी काले इथं जाऊन 22 सप्टेंबरचा कार्यक्रम, अण्णांची जयंती आपण साजरी केली होती. तर एखाद्या संस्थेला 105 वर्ष होणं आणि 105 वर्ष एखादी संस्था टिकणं, ह्याच्यापेक्षा 105व्या वर्षी आम्ही कुठे आहोत. आणि
आमचं भविष्य काय आहे याचा जेव्हा विचार करतो, या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये अशा किती संस्था असू शकतील की ज्यांनी 100 वर्ष पूर्ण केली काळपांडे साहेब, आणि 100व्या वर्षी पुढच्या 200 वर्षाची झेप घेण्याची क्षमता ज्या संस्थेमध्ये आहे ती अण्णांनी स्थापन केलेली ही कर्मवीर भाऊराव पाटील यांची रयत शिक्षण संस्था आहे. आणि म्हणून या संस्थेशी आम्ही जेव्हा निगडीत आहोत, 105 वर्ष जुन्या झालेल्या संस्थेशी आम्ही सगळे निगडीत आहोत, हे जेव्हा आपल्याला जाणवतं, आपण तिथे काम करतो असं आपल्याला अभिमान वाटतो, आपल्याला स्वाभिमान वाटतो की अशा संस्थेशी मी निगडीत आहे आणि अशा संस्थेमध्ये मी काम करतो आहो. तर या सगळ्या याच्यामध्ये योगदान जे आहे ते अण्णा आणखी लक्ष्मी माऊली यांचं खूप मोठं योगदान आहे. त्याचा पुन्हा या ठिकाणी आपण उहापोह करणार नाही. परंतु आज 105व्या वर्षी हा वर्धापन दिन साजरा करत असताना जो एक बदल जो केलेला आहे तो मी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो. एक तर पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो की या वर्षाचा कार्यक्रम जो आहे तो सकाळी 11 वाजता असतो, तो दुपारी आम्हाला 3 वाजता करावा लागला. आणि दुपारी 3 वाजताचा कार्यक्रमसुद्धा आम्ही फार उशिरा आल्यामुळं तो 4, 4:15 वाजता सुरू करावा लागला. त्यामुळे आपल्याला खूप ताटकळत बसावं लागलं, विद्यार्थ्यांनासुद्धा ताटकळत बसावं लागलं. त्याच्याबद्दल मी आम्हा सर्वांच्या वतीनं आपली माफी मागतो, पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो. कार्यक्रम आपण ठरवला, पत्रिकाही काढली आणि आज सकाळचा कार्यक्रम 11 वाजता ठरला. परंतु माननीय अध्यक्ष साहेबांच्या हस्ते आज रयत शिक्षण संस्थेमध्ये आणखी एक मोठा कार्यक्रम रामानंद नगर इथे साजरा झाला. रामानंद नगरमध्ये आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज तिथे जे आहे, तर त्या कॉलेजचं नामकरण डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय असं नामकरण करण्याचा कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमासाठी माननीय अध्यक्ष साहेबांनी सकाळची वेळ दिली आणि मग सकाळची वेळ त्याच्यामध्ये बदल करणं शक्य नव्हतं आणि म्हणून गेल्या 2 दिवसामध्ये हा कार्यक्रमामध्ये बदल केला. ही कार्यक्रमाची वेळ सकाळची दुपारी केली आणि विद्यार्थ्यांसाठी, आपल्या रयतसेवकांसाठी ही नक्कीच गैरसोयीची वेळ आहे हे प्रथमदर्शनी दिसतं आहे आणि ते मान्यही करतो. भविष्यामध्ये अशी चूक होणार नाही आणि ती दुरुस्त करण्यात येईल हे पण मी या ठिकाणी आपल्याला आश्वासित करू इच्छितो. आता काळपांडे साहेबांना आपण या ठिकाणी बोलवलं होतं, त्याच्या मागची मुख्य भूमिकाच अशी होती की आपल्यासमोरचं मोठं आव्हान जे आता आहे ते NEP 2020 न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020ची अंमलबजावणी कशी करायची, हा खूप मोठा आव्हान आमच्यासमोर आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मागच्या वर्षी स्वायत्त महाविद्यालयामध्ये विद्यापीठाच्या मार्फत हा कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली आणि आता या वर्षापासून सर्व कॉलेजेसमध्ये याची अंमलबजावणी सध्या सुरू झालेली आहे. माझ्या समोर आलेला एक 2 दिवसापूर्वीची घटना या ठिकाणी सांगू इच्छितो. माझे एक नातेवाईक MS करण्यासाठी स्वित्झर्लंडमध्ये गेलेले आहे आणि स्वित्झर्लंडमधून पहिलं वर्ष पूर्ण करून एक 15 दिवसाच्या ब्रेकमध्ये ती पुण्यात आली होती आणि मी तिच्याशी काल चर्चा करत होतो. माझ्या मनामध्ये क्युरिओसिटी होती की NEPची अंमलबजावणी जेव्हा आम्ही इथे करतो आहोत तेव्हा तिथली एज्युकेशन पॉलिसीचं खऱ्या अर्थानं आम्ही कधी बॉदर करत नव्हतो. मुलं गेलेली आहेत, तिथं शिकतायत, माघारी येत आहेत, जॉब लागतो तिथं जॉब करतात वगैरे वगैरे. पण NEPची अंमलबजावणी करत असताना दिसणाऱ्या आव्हानाच्या अनुषंगानं मी तिच्याशी जेव्हा चर्चा केली, मी आपल्याला हे सांगू इच्छितो की परदेशामध्ये, जगामध्ये जिथं जिथं आता मी महाविद्यालयीन शिक्षणाच्याबद्दल बोलतो, मी पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षणाच्याबद्दल बोलतो की परदेशामध्ये जशी एज्युकेशन पॉलिसी असेल, US मध्ये, युरोपमध्ये, जपानमध्ये किंवा चायनामध्ये, आपली इंडियाची एज्युकेशन पॉलिसी 2020 ही ॲट पार विथ ऑल वर्ल्ड आहे असे म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि म्हणून आम्ही या न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या द्वारे जगातल्या एज्युकेशन सिस्टीमच्या बरोबर जोडले जात आहोत. आणि म्हणून आमचे विद्यार्थी जेव्हा तिकडे जातात तेव्हा त्यांना येणारे प्रश्न किंवा ते विद्यार्थी इकडून ज्याला आमचं एज्युकेशन पॉलिसी बघतात त्याच्यातला जो फरक आहे तो पूर्ण काढून टाकण्याचं काम या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये झालेलं आहे असं मला महाविद्यालयीन एज्युकेशन पॉलिसीच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये समजलेली गोष्ट आहे. आता जेव्हा आम्ही प्रायमरी शिक्षण किंवा प्री प्रायमरी शिक्षण आणखी सेकंडरी एज्युकेशन ज्युनियर कॉलेजच्या बाबतीमध्ये बोलतो, त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी खऱ्या अर्थानं आता आमच्यासमोर आहे. शासनाच्या समोर पण चॅलेंज आहे, आमच्या सगळ्यांच्या समोर पण चॅलेंज आहे. आणि हाच धागा होता की या निमित्तानं डॉक्टर वसंतराव काळपांडे साहेब, आपण पाहिलं असेल की वृत्तमानपत्रामध्ये
आजच्या घडीला जर शिक्षणाच्या बद्दल कुठलाही विषय निर्माण झाला तर ज्याच्यामध्ये अधिकारवाणीनं जे लिखाण करतात, कुठल्याही वृत्तमानपत्रामध्ये आपण पाहिलं तर ते डॉक्टर वसंतराव काळपांडे असतात, आपल्याला सगळ्याला माहिती असायला पाहिजे. आणि म्हणून मी त्यांना विचारलं की या वर्षाच्या दिस इज अ हाय टाईम की न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या इम्प्लिमेंटेशन पॉईंट ऑफ व्ह्यू डॉक्टर वसंतराव काळपांडे साहेब आपण यावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं, प्रमुख वक्ता म्हणून यावं. मी त्यांना वक्ता हा शब्द वापरल्यानंतर त्यांनी सांगितलं की दळवी साहेब मी काय वक्ता नाही आहे, मी काय फार चांगलं भाषण नाही करू शकत. मी म्हटलं की तुम्ही भाषण करावं, फार फरडा भाषण करा असं आम्हाला अभिप्रेतच नाही. तुम्ही आम्हाला न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अंमलबजावणी पॉईंट ऑफ मार्गदर्शन करावं. आमच्यासमोर सर्व प्रकारचे माध्यमिकचे, प्राथमिकचे, आणखी महाविद्यालयीन शिक्षक बसले आहेत मेजॉरिटीनं, त्यांना मार्गदर्शन करावं. आणि त्यांनी इथं जे काही मार्गदर्शन आपल्याला केलं ते अतिशय थोडक्यामध्ये त्यांनी सांगताना सांगितलं की एज्युकेशन पॉलिसी मी एक्सप्लेन करणार नाही, पण अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून काय काळजी घेतली पाहिजे याच्या बाबतीमध्ये त्यांनी अनुभवाचे काही बोल या ठिकाणी आपल्याला सांगितले. म्हणून काळपांडे साहेब आपण निमंत्रण स्वीकारलं, तिथे आलात आणि आपले अनुभव या ठिकाणी शेअर केले, त्याच्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. आपले माननीय अध्यक्ष साहेब जेव्हा 9 मेच्या कार्यक्रमाला आपल्याला मार्गदर्शन करत असतात त्यावेळेला नेहमीच त्यांनी काळाच्या पुढची पावलं टाकण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन केलेलं असतं. आपल्याला कल्पना आहे की 15 वर्षापूर्वी साहेबांनी संगणक शिक्षण ह्या विषयाबद्दल विषय ओपन केला, जेव्हा अजून कुठेही संगणक आणि संगणकीय शिक्षण या विषयामध्ये कुठे चर्चाही नव्हती. 15 वर्षापूर्वी साहेबांनी मार्गदर्शन केलं आणि त्या कालावधीमध्ये मॅनेजिंग काउन्सिल आणखी पदाधिकाऱ्यांनी त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं. आज संगणकीय शिक्षणामध्ये आमच्या 752 शाखामध्ये हे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे. त्याच पद्धतीनं अनेक सूचना साहेबांनी केल्या आणि त्याची आपण अंमलबजावणी वेळोवेळी करत आलो आहोत. 22 सप्टेंबरच्या भाषणामध्ये कार्यक्रमामध्ये मी निवेदित केलं होतं. मी फार जास्त यावेळेला बोलणार नाही, मी थोडक्यामध्ये 2-3 मुद्दे मांडूनच थांबणार आहे. कार्यक्रमाला उशीर झाला आहे आणि आमच्या सर्व पुरस्कारार्थींना पुरस्काराचं वाटप करायचं, त्याच्यामुळे मी फार लेंदी भाषण न करता मी थोडक्यामध्ये 2-3 मुद्दे मांडणार आहे आणि माझं भाषण संपवणार आहे. आम्ही आपल्यासमोर असं मांडलं होतं की आता आम्हाला काळ सुसंगत जर व्हायचं असेल तर आम्हाला इंटरॅक्टिव्ह पॅनेल आमच्या सगळ्या शाळांमध्ये येण्याची आवश्यकता आहे. ह्याचा प्राथमिक मुद्दा मी मांडला होता आणि त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी गेल्या 22 सप्टेंबरपासून ते 29 सप्टेंबरच्या सप्ताहाच्या कालावधीमध्ये जेव्हा आम्ही सर्वजण सर्व जिल्ह्यामध्ये सर्व विभागामध्ये जाऊन कार्यक्रम केले आणि तिथे जेव्हा इंटरॅक्शन केली सगळ्या लोकांच्याबरोबर, शिक्षकांच्याबरोबर, सेवकांच्याबरोबर, विद्यार्थ्यांच्याबरोबर, पदाधिकाऱ्यांच्याबरोबर, आणि सगळ्यांनीच हा मुद्दा उचलून धरला की हे जर का आम्ही इंटरॅक्टिव्ह पॅनल जर का आणि त्याच्या माध्यमातून जर का आम्ही ई लर्निंग, ई टीचिंग, ई एज्युकेशन सुरू केलं तर आम्ही खरोखर काळाच्या पुढं जाऊ शकतो. या संदर्भामध्ये माननीय अध्यक्ष साहेबांची चर्चा केली आणि आता आपण निर्णय घेतलेला आहे की आपण फक्त इंटरॅक्टिव्ह पॅनल ठराविक शाळामध्ये, मी कालच आम्ही चर्चा करत होतो सयाजीमधल्या शिक्षकांच्याबरोबर आणि त्यांना म्हटलं की सयाजीमध्ये आपण सध्या ई लर्निंग, ई टीचिंगच्या माध्यमातून आपण किती इंटरॅक्टिव्ह पॅनल बसवलेले आहेत आणि आपल्याकडे किती खोल्या आहेत. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आपल्याकडं 27 वर्ग खोल्या आहेत आणि फक्त 3च वर्ग खोल्यामध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल बसवलेले आहेत. आणि 3च का तर आमचे जे काही गुरुकुल आहे त्या गुरुकुलचे आमचे 3 वर्ग आहेत, 8वी 9वी 10वीचे, आणि 8वी 9वी 10वीच्या वर्गामध्ये आम्ही फक्त 3 पॅनल बसवलेले आहेत. मग त्यांच्याबरोबर मी चर्चा केली की तुम्हाला काय वाटतं की तुम्ही जेव्हा डिजिटल टीचिंग करता, ई लर्निंग करता, विद्यार्थ्याचा अनुभव काय आणि तुमचा अनुभव काय आहे. जिथे इंटरॅक्टिव्ह पॅनल नाही आणि जिथे इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे त्याच्या बाबतीमध्ये आम्ही अर्धा पाऊण तास आम्ही सगळेच पदाधिकारी बसवून चर्चा केली होती. त्यांनी सर्वांनी एकमतानं सांगितलं की साहेब ई लर्निंग आणि ई टीचिंग खूप प्रभावी माध्यम आहे शिक्षणाचं, म्हणजे खूप अवघड गोष्टीसुद्धा विद्यार्थ्यांना इतक्या चुटकीसरशी समजून जातात. आमच्या सध्याच्या पद्धतीमध्ये जो हुशार विद्यार्थी आहे, जो मध्यम विद्यार्थी आहे तो ग्रास करतो, त्याला समजतं, तो घरी जाऊन पुन्हा अभ्यास करतो. पण जो सामान्य विद्यार्थी आहे त्याला आणि सर्वोत्तम विद्यार्थी सगळ्यांना एकाच पद्धतीनं ग्रास्पिंग करणं, समजणं इतकं इझी होतं ह्या डिजिटल एज्युकेशनमुळे. आणि त्याचा हा काय नवीन विषय, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लोक पुढं गेलेले आहेत. आपल्याकडं नवनीतचे सगळे सिलेबस
मागच्या वर्षापर्यंत आपल्याकडं नवनीतच्या माध्यमातून सगळ्या विषयाचा प्रत्येक लेसन हा व्हिडिओच्या मार्फत आपल्याला उपलब्ध झालेला आहे आणि तो आपण अनेक वर्षापासून वापरतो आहोत. पण आम्ही तो कशाच्या माध्यमातून वापरतो आहोत तर आम्ही प्रोजेक्टरच्या माध्यमातून LCD आणि प्रोजेक्टर वापरून आपण ते करतो आहे. तेही सगळ्या खोल्यामध्ये आमच्याकडं तो नाही आहे. म्हणजे आजही काही खोल्यामध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे, काही ठिकाणी प्रोजेक्टर आहे, काही ठिकाणी स्क्रीन आहे आणि काही ठिकाणी इंटरॅक्टिव्ह बोर्डसुद्धा होते जुन्या काळामध्ये. आणि इंटरॅक्टिव्ह बोर्ड आता कालबाह्य झालेले आहेत हे पण कालच्या चर्चेमध्ये समजलं. म्हणजे आमच्याकडचे इंटरॅक्टिव्ह बोर्ड, LCD हे सगळं कालबाह्य झालेलं आहे. लेटेस्ट टेक्नॉलॉजी जी आहे ते सध्या इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे. मग ते जर का इतकं इफेक्टिव्ह आहे, इतकं परिणामकारक आहे, शिक्षकांना शिकवणं एकदम सोपं आहे आणि आनंददायी आहे आणि शिक्षण घेणंसुद्धा सोपं आणि आनंददायी असेल तर मग या टेक्नॉलॉजीचा वापर आपण सर्वदूर संस्थेमध्ये तात्काळ का करू नये या जेव्हा विचार केला तेव्हा आम्ही माहिती काढायला सुरुवात केली की आमच्या सगळ्या 752 शाखामध्ये किती वर्ग खोल्या असतील आणि सर्व वर्ग खोल्यामध्ये जर का एकदमच इंटरॅक्टिव्ह पॅनल बसवायचं तर काय करावं लागेल. शेख साहेब आपल्याकडून माहिती प्राप्त झाली आणि आपल्याला सांगू इच्छितो की साधारणपणे 6000 वर्ग खोल्या ह्या अप टू ज्युनियर कॉलेजेस आहेत आणि अबाउट 1100 ते 1200 वर्ग खोल्या ह्या सिनियर कॉलेजेसमध्ये आहेत. म्हणजे 6 आणि 1 7 आणि मोजायला चुकलं असतं तर 8,000 वर्ग खोल्यामध्ये म्हणजे आम्हाला 8,000 इंटरॅक्टिव्ह पॅनल जर का आम्ही खरेदी केले वेगवेगळ्या माध्यमातून तर 2 महिन्यामध्ये रयत शिक्षण संस्था या देशातल्या कुठल्याही एज्युकेशन इन्स्टिट्यूशनपेक्षा वरच्या लेवलवर जाऊन हायर एज्युकेशन देत असेल हे ह्याच्यामधून स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून 7,000 इंटरॅक्टिव्ह पॅनल खरेदी करण्यासाठी ज्या शाखांच्याकडं पैसे आहेत आम्ही कोटीच्या कोटी उड्डाणं करतो आणि इमारती बांधतो. म्हणजे सकाळी आम्ही बापू तुमच्या कॉलेजमध्ये आम्ही चौकशी केली की किती वर्ग खोल्या आहेत सकाळच्या कार्यक्रमामध्ये तर तुमच्याकडे 33 वर्ग खोल्या आहेत आणि 3च इंटरॅक्टिव्ह पॅनल आहेत. म्हणजे तुम्हाला आणखी 27 लाख रुपये खर्च केले बरोबर आहे का. 30 लाख रुपये खर्च केले तर तुम्हाला 33 इंटरॅक्टिव्ह पॅनल म्हणजे 30 लाखामध्ये आणि सकाळी आपल्याकडे जमा झाले 3 कोटी रुपये. बघता भाऊ पण त्या ठिकाणी बसलेले आहेत. सो 30 लाख फक्त खर्च केले तर तुमचं कॉलेज कुठं जाईल. सगळ्या कॉलेजेसमधली मुलं तुमच्या कॉलेजमध्ये यायला लागतील. घटत्या संख्येचा प्रश्न मिटून जाईल आणि म्हणून हा निर्णय केला आहे. मला वाटतं की तुम्ही पण याच्याशी सहमत व्हाल. ह्याची अंमलबजावणी करणं काय फार अवघड गोष्ट नाही आहे आणि म्हणून ज्या शाखेकडं त्यांच्या जेवढ्या वर्ग खोल्या आहेत तेवढे त्यांनी इंटरॅक्टिव्ह पॅनल खरेदी करायचे आणि त्यासाठी त्यांच्याकडे असलेले पैसे संपवायचे आणि कमी पडले तरच विभागाला मागायचे आणि विभागाला कमी पडले तरच संस्थेला मागायचे. पण सर्व वर्ग खोल्यामध्ये पुढच्या महिन्याभरामध्ये 2 महिन्याभरामध्ये राजमाने सर बसले पाहिजे. तुमच्याकडे किती वर्ग खोल्या आहेत? 60 आहेत. म्हणजे 60 वर्ग खोल्याला फार तर 50 लाख रुपये लागतील. बसवून टाका सगळे. तर हे शक्य आहे आणि ज्या वीक शाखा आहेत त्या वीक शाखांना विभागामार्फत किंवा संस्थेमार्फत हे देण्यात येईल. अजून एक आम्ही मार्ग संघटक साहेब आम्ही शोधलेला आहे की आमच्या संगणक शिक्षणामध्ये आम्ही 600 रुपये मागच्या वर्षी 200 रुपये वाढवून 600 रुपये फी केली आणि त्याच्यानंतर आमच्याकडं 37 कोटी रुपये सध्या अवेलेबल आहेत सगळ्या माध्यमातून संगणक शिक्षकामध्ये. संगणक शिक्षकाचा हे संगणकीय शिक्षणच आहे. त्याच्यामुळे त्याच्यातून पैसा खर्च करून जर का आम्ही इंटरॅक्टिव्ह पॅनल जर का खरेदी करू शकलो तर प्रत्येक शाळेकडं संगणकीय फी जमा आहे. त्या संगणकीय फीमधून आपण हे पॅनल खरेदी करा आणि त्याच्यानंतर हे तुमच्या शाखेमध्ये पण हा 4 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये म्हटलं तर ह्याची अंमलबजावणी केली जाऊ शकते. आता दुसरा मुद्दा आम्ही याच्या निमित्तानं जरा चर्चा करायला गेलो संगणकीय शिक्षकाची डिजिटल शिक्षकाची तर आमच्याकडं आपण फार वेळा चर्चा केली की आमच्या संगणक कक्षामध्ये खूप जुने आमच्याकडं संगणक आहेत. 10 वर्षापूर्वीचे 15 वर्षापूर्वीचे शेख साहेब तुम्ही रिफर्बिश घेण्याचा प्रयत्न करताय वगैरे वगैरे. मी आमच्या KITला विचारलं की किती संगणक कुठल्या वर्षातले आहेत. 10 वर्ष झालेले किती, 15 वर्ष झालेले किती, 5 वर्षवाले किती, 3 वर्षातले किती आहेत, लेटेस्ट किती आहेत. लेटेस्ट तर 5 वर्षानंतर आउटडेटेड होते कुठलंही मॉडेल संगणकामध्ये. अशी परिस्थिती आहे. बरोबर आहे ना संग्राम. मग अशा परिस्थितीमध्ये आमच्याकडं KITमध्ये माहिती आहे की केव्हा खरेदी केलं पण कुठले नाश केल्याची माहिती नाही. मग कुठल्या वर्षापासूनचे मागचे संगणक नाश करायला पात्र झालेले आहेत
त्याचा डेटा जमा करायला सांगितला आणि वन स्ट्रोक हे सगळेच्या सगळे संगणक मोडीत काढून नवीन संगणक अद्ययावत संगणक प्रणालीचे संगणक घेतले पाहिजेत, या देखील सूचना आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही फ्रंटवर की लेटेस्ट अद्ययावत सॉफ्टवेअर असलेले संगणक आमच्या संगणक कक्षामध्ये असले पाहिजेत, पुरेशा नंबरमध्ये असले पाहिजेत आणि इंटरॅक्टिव्ह पॅनल असले पाहिजेत. या जर का दोन्ही गोष्टी त्याला आम्ही डिजिटली सगळ्या क्लास खोल्या आमच्या डिजिटल होऊ शकतील आणि शिक्षणाचा दर्जा खूप आनंददायी शिक्षण देण्याच्या बाबतीमध्ये आपण प्रगती करू शकतो. यासाठी आपण सर्वांनी याच्या बाबतीमध्ये मन लावून काम करावं आणि हा विषयामध्ये योगदान द्यावं. हा एक विषय मी आपल्यासमोर मांडला आणि याच्या माध्यमातून आपल्याला कल्पना आहे की रयत शिक्षण संस्थेमध्ये 60% मुलं ही SC ST आणि इकॉनॉमिकली विकर सेक्शनचे शिकत आहेत आणि म्हणून जर का आम्ही हे इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या माध्यमातून जर का प्रत्येक खोल्यामध्ये जर का वर्ग हे जर का शिक्षण घेऊन गेलो इंटरॅक्टिव्ह पॅनलमार्फत डिजिटल एज्युकेशन, तर आम्ही समाजातल्या शेवटच्या घटकाला तळागाळातल्या घटकातल्या विद्यार्थ्यांना आम्ही एज्युकेशन आणि लर्निंगमध्ये घेऊन जावं. इतका मोठा इम्पॅक्ट कमी पैशामध्ये याच्या माध्यमातून होणार आहे आणि म्हणून त्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया. आपल्याला पुरस्कारामध्ये पण बदल या वर्षापासून केलेला आहे, ते पण आपल्याला थोडक्यात सांगायचं आहे की दरवर्षी आपण पुरस्काराचा वितरणाचा जो कार्यक्रम आहे तो 9 मेला घेत असतो आणि 9 मेच्या कार्यक्रमामध्ये पुरस्कार वितरणांच्या बाबतीमध्ये खूप वेळ लागतो आणि म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात आपण पुरस्कार वितरण करतो की मग त्याचं महत्त्वसुद्धा तेवढंसं राहत नाही. आणि म्हणून एक कमिटी आपण केली होती की किती प्रकारचे आपण पुरस्कार देतो आणि मग हे पुरस्कार वितरण जर का आपण तिन्ही कार्यक्रमामध्ये आपण 3 कार्यक्रम या स्टेजवरून इथं करत असतो प्रामुख्यानं. एक आहे 9 मेचा कार्यक्रम, दुसरा 22 सप्टेंबरचा कार्यक्रम आणि 4 ऑक्टोबरचा कार्यक्रम. हे सगळे पुरस्कार या तिन्ही कार्यक्रमामध्ये विभागायचं ठरवलं या वर्षापासून. मागच्या वर्षाचे सगळे पुरस्कार आपण 9 मेचे राहिलेले पुरस्कार 22 सप्टेंबरला देऊन टाकले. आता नवीन वर्ष सुरू झालं आहे 4 ऑक्टोबरला. यावर्षी वर्धापन दिनानिमित्तानं आपण 66 पुरस्कार देणार आहोत आणि ह्या 66 पुरस्कारामध्ये विभागीय पुरस्कार मिळालेले लोक आहेत, त्याच्यानंतर मग शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत आणि शाखा आहेत आणि विभागामध्ये ज्यांनी उत्कृष्ट योगदान आपापल्या विभागामध्ये दिलेलं आहे अशा मान्यवरांच्या नावानं अनिल पाटील साहेबांनी पुढाकार घेऊन प्रत्येक विभागामधल्या मान्यवरांच्या नावानं पुरस्कार द्यायला सुरुवात केलेली आहे. त्या पुरस्कारांचं वितरण या 4 ऑक्टोबरच्या कार्यक्रमामध्ये करावं असं नियोजन आहे. 9 मेच्या कार्यक्रमामध्ये वेगळ्या पुरस्कारांचं एक वेगळी कॅटेगरी, 22 सप्टेंबरच्या कार्यक्रमामध्ये वेगळी कॅटेगरी आणि 4 ऑक्टोबरच्या कार्यक्रमात वेगळी कॅटेगरी. या तिन्ही कार्यक्रमाला आणि विद्यार्थी असल्याशिवाय पुरस्कार दिल्याशिवाय कार्यक्रमाला तर कुठं शोभा असते, बरोबर आहे का नाही. त्यामुळे आता कार्यक्रम सुरू झाल्यानंतर काय जल्लोष होतो तो बघा. त्याच्यामध्ये वातावरणामध्ये कशी इलेक्ट्रिफाईंग टाळ्या वाजवायला सुरुवात करतात बघा. आम्ही किती चांगलं भाषण केलं तर काय तुम्ही टाळ्या वाजवत नाही, पण पुरस्कार वितरण करत असताना बघा सगळ्यांच्या कशा टाळ्या वाजतात. तर हा खरा जल्लोष आहे. विद्यार्थी असले पाहिजेत, शिक्षक असले पाहिजेत आणि ज्यांनी योगदान दिलं आहे ते आमचे सगळे रयत मित्र असले पाहिजेत. त्या सगळ्यांना जेव्हा आपण पुरस्कार देतो त्यांच्या चेहऱ्यावरचा जेव्हा आम्ही पुरस्कार देताना आनंद पाहतो त्याच्या इतका आनंद कशामध्ये नसतो आणि म्हणून त्या कार्यक्रमाला सुरुवात आपल्याला करायची आहे. त्यासाठी मी इथं थांबतो, आपली रजा घेतो आणि पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम सुरू करावा असा निवेदकांना विनंती करतो. धन्यवाद. आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब यांच्या अध्यक्षीय मनोगतानंतर संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत नियमितपणे प्रकाशित केल्या जाणाऱ्या रयत शिक्षण पत्रिकेचे प्रकाशन होईल. आजच्या वर्धापन दिन समारंभाचे प्रमुख अतिथी सन्मान्य डॉक्टर वसंत काळपांडे साहेब यांना मी विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते या रयत शिक्षण पत्रिकेचे प्रकाशन करावे. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते रयत शिक्षण पत्रिकेचे प्रकाशन होत आहे. संस्थेतील विविध सभा समारंभ, संस्थेतील महत्त्वपूर्ण प्रकल्प, अधिकार मंडळाचे महत्त्वपूर्ण निर्णय इत्यादीच्या नोंदी असलेल्या रयत शिक्षण पत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होत आहे. रयत शिक्षण पत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झालेले आहे. या प्रकाशनानंतर संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीसाठी बहुमोल योगदान दिलेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण होईल. या पुरस्कारांविषयीचे निवेदन करतील संस्थेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे सहसचिव सन्मान्य BN पवार साहेब. मी त्यांना विनंती करते की आपण या पुरस्कारांच्या विषयीचे निवेदन करावे. सन्मान्य BN पवार साहेब.
रयत शिक्षण संस्थेच्या 105व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या सर्वांना वर्धापन दिनाच्या रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत संस्था स्तरावरील उल्लेखनीय पुरस्काराचं वाचन करतो। संस्था स्तरावर उल्लेखनीय पुरस्कार आजचे प्रमुख पाहुणे वसंत काळपांडे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। प्राध्यापक डॉक्टर ND पाटील आदर्श विभाग पुरस्कार दक्षिण विभागाला प्राप्त झालेला आहे। दक्षिण विभागाचे विभागीय चेअरमन शेख साहेब यांनी तो स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण यांना अनुमोदन द्यावं। रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभाग, या दक्षिण विभागास हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। माननीय प्राध्यापक ND पाटील साहेब, आदर्श विभाग हे पुरस्कार देण्याचं दुसरं वर्ष आहे। दुसरा पुरस्कार मिळण्याचा मान दक्षिण विभागास मिळालेला आहे। विभागीय चेअरमन आणि दक्षिण विभागाचे सर्व मॅनेजिंग काउन्सिल सदस्य पुरस्काराचा स्वीकार करत आहेत। माननीय शंकरराव कोल्हे आदर्श लाईफ वर्कर पुरस्कार प्रिन्सिपल डॉक्टर अरुण अंधळे साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंधगाव पुणे यांनी स्वीकारावा असे मी त्यांना विनंती करतो। माननीय शंकरराव कोल्हे आदर्श लाईफ वर्कर पुरस्कार आजचे प्रमुख पाहुणे वसंत काळपांडे साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारावा असे मी त्यांना विनंती करतो। माननीय शंकरराव कोल्हे आदर्श लाईफ वर्कर पुरस्कार प्रिन्सिपल डॉक्टर आंधळे साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंधगाव पुणे। या पुरस्काराचं वितरण प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या हस्ते होत आहे। माननीय गणपतराव देशमुख आदर्श लाईफ मेंबर पुरस्कार श्री संदीप तुकाराम भुजबळ, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा आदर्श लाईफ मेंबर पुरस्कार विजेते आहेत संदीप भुजबळ। मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होत आहे। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते आदर्श लाईफ मेंबर पुरस्काराचं वितरण होत आहे। पुरस्कार विजेते आहेत संदीप भुजबळ, माननीय गणपतराव देशमुख आदर्श लाईफ मेंबर पुरस्कार। यानंतर महाविद्यालयीन स्तरावरील उल्लेखनीय पुरस्काराचं वाचन मी करतो। माननीय प्रबोधनकार ठाकरे आदर्श प्राचार्य पुरस्कार प्रिन्सिपल डॉक्टर गणेश आनंद ठाकूर साहेब, पनवेल कॉलेज, चेअरमन साहेबांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण व्हावं अशी विनंती करतो। व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार प्राप्त होत आहे। माननीय प्रबोधनकार ठाकरे आदर्श प्राचार्य पुरस्कार प्रिन्सिपल डॉक्टर गणेश ठाकूर साहेब, महात्मा फुले आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, पनवेल जिल्हा रायगड। धन्यवाद। माननीय डॉक्टर पतंगराव कदम आदर्श स्वायत्त महाविद्यालय, पुढील पुरस्कार आहे माननीय डॉक्टर पतंगराव कदम आदर्श स्वायत्त महाविद्यालय। हा मान जातोय सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड जिल्हा सातारा।
याचंही वितरण प्रमुख पाहुणे, चेअरमन, व्हाईस चेअरमन सर्वच मान्यवरांच्या हस्ते होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. प्राचार्य मोहन राजमाने साहेब, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य रवींद्रभाऊ पवार साहेब, उपस्थित सर्वच प्रतिनिधींच्या समवेत हे पारितोषिक स्वीकारत आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण हे सत्कार करूया. डॉक्टर पदकराव कदम आदर्श स्वायत्त महाविद्यालय, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड. धन्यवाद. कर्मवीर विद्याप्रबोधिनी शालेय स्तरावरील उल्लेखनीय पुरस्कार, यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या 5ही विभागातून एकूण 6 पुरस्कार दिले जातात. या 6 पुरस्काराचं वितरण होत आहे. प्रथमतः मध्य विभागामध्ये माननीय इस्माईल साहेब मुल्ला आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार, विद्यार्थिनी आहे कुमारी प्राची प्रकाश भोसले, इयत्ता 9वी, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय भोईंज. हा पुरस्कार डॉक्टर अनिल पाटील साहेबांनी वितरित करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय केशवराव पवार आदर्श विद्यार्थी, चिरंजीव सारंग चारुदत्त साखरे, इयत्ता 9वी, महात्मा गांधी विद्यालय दहिवडी, तालुका मान. या पुरस्काराचा स्वीकार साखरे हा विद्यार्थी दहिवडीचा याने करावं. माननीय केशवराव पवार आदर्श विद्यार्थी, सारंग चारुदत्त साखरे, महात्मा गांधी विद्यालय दहिवडी. मध्य विभागातील आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्राप्त विद्यार्थी आहे माननीय रामभाऊ नलवडे आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्कार, श्री हेमकांत शंकरराव किरवे, न्यू इंग्लिश स्कूल पळसी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. या पुरस्काराचा स्वीकार करावा. माननीय रामभाऊ नलवडे आदर्श विज्ञान शिक्षक श्री हेमकांत शंकरराव किरवे, प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण होत आहे. न्यू इंग्लिश स्कूल पळसी या विद्यालयाचे हे पुरस्कारार्थी शिक्षक आहेत. धन्यवाद. माननीय जयकुमार कलगोंडा पाटील, उपक्रमशील शिक्षक श्री किरण गंगाराम कुंभार, महात्मा गांधी विद्यालय काले, तालुका कराड, जिल्हा सातारा. या पुरस्काराचा स्वीकार कुंभार सरांनी करावा. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी साहेब या पुरस्कार वितरित करत आहेत. माननीय BN नलावडे कार्यक्षम गुरुकुल प्रमुख श्री प्रशांत लक्ष्मण पाटील, ठक्कर बाप्पा विद्यालय गांधी टेकडी, तालुका पाटण. कार्यक्षम गुरुकुल प्रमुखाचा मान या सेवकास मिळालेला आहे. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होत आहे. माननीय BN नलावडे कार्यक्षम गुरुकुल प्रमुख श्री प्रशांत लक्ष्मण पाटील, ठक्कर बाप्पा विद्यालय गांधी टेकडी, तालुका पाटण. धन्यवाद. माननीय मालोजीराजे नाईक निंबाळकर उपक्रमशील शाळा, मध्य विभागातील उपक्रमशील शाळा आहे. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय किनई, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. हा पुरस्कार माननीय मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या नावे दिला जातो. उपक्रमशील शाळा कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय किनई. पुढील विभाग आहे दक्षिण विभाग. दक्षिण विभाग सांगली. धन्यवाद सर. माननीय बाळकृष्ण रावजी मोहिते आदर्श विद्यार्थी पुरस्कार कुमारी सोनम मारुती माळी,
इयत्ता 10वी न्यू इंग्लिश स्कूल बेडक तालुका मिरज जिल्हा सांगली या विद्यार्थिनीला प्राप्त झालेला आहे। या पुरस्काराचं वितरण दक्षिण विभागाचे विभागीय चेअरमन यांनी वितरित करावं अशी मी त्यांना विनंती करतो। बाळकृष्णरावजी मोहिते आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार स्वीकारत आहे कुमारी सोनम मारुती माळी इयत्ता 10वी। विद्यालयाचं नाव आहे न्यू इंग्लिश स्कूल बेडक तालुका मिरज। माननीय विठ्ठलराव देशमुख आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्राप्त विद्यार्थी आहे चिरंजीव अथर्व प्रदीप पाटील इयत्ता 10वी। राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील विद्यालय ढवळी तालुका वाळवा जिल्हा सांगली। पुढील विद्यार्थी आहे क्रांतिसिंह नाना पाटील आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्कार श्री अमित कृष्णा काटे श्रीराम विद्यालय खेराडे वांगी। मॅनेजिंग काउन्सिल सदस्य जे.के. बापूंना विनंती आहे की आपण या पुरस्काराचं वितरण करावं। क्रांतिसिंह नाना पाटील आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्कारते आहेत श्री अमित कृष्णा काटे श्रीराम विद्यालय खेराडे वांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली। माननीय तात्यासाहेब तळसडकर उपक्रमशील शिक्षक श्री प्रसाद श्रीकांत पेंडुरकर पुढचे पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत श्री प्रसाद श्रीकांत पेंडुरकर महात्मा गांधी विद्यालय कडेगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली। माननीय तात्यासाहेब तळसडकर उपक्रमशील शिक्षक पुरस्कारते आहेत श्री प्रसाद श्रीकांत पेंडुरकर महात्मा गांधी विद्यालय कडेगाव। माननीय बी पाटील कार्यक्षम गुरुकुल प्रमुख श्री चंद्रकांत पांडुरंग सेटे कल्लेश्वर हायस्कूल टाकवडे तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर। माननीय बी पाटील कार्यक्षम गुरुकुल प्रमुख दक्षिण विभाग श्री चंद्रकांत पांडुरंग सेटे। पुरस्कारार्थींचं हार्दिक अभिनंदन। विद्यार्थ्यांनी जागेवरून माननीय उठू नये, नागनाथ संपूर्ण अण्णा कार्यक्रम नायकवडी झाल्याशिवाय उपक्रमशील कुणीही शाळा जागेवरून उठू नये। पुढील पुरस्कार आहे दक्षिण विभागाचा माननीय नागनाथ अण्णा नायकवडी उपक्रमशील शाळा श्री माळसाकांत विद्यालय शिवनी तालुका कडेगाव जिल्हा सांगली। शिवनी उपक्रमशील शाळा म्हणून निवड झालेली आहे। पुरस्काराचं नाव आहे माननीय नागनाथ अण्णा नायकवडी उपक्रमशील शाळा श्री माळसाकांत विद्यालय शिवनी तालुका कडेगाव। पुढचा विभाग आहे मूर्तींचे जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सत्कार करूयात। जागेवरून कुणीही उठू नये, संपूर्ण कार्यक्रम झाल्याशिवाय आपली जागा सोडू नये। दक्षिण विभागातील उपक्रमशील शाळा आहे शिवनी। पुढचा विभाग आहे उत्तर विभाग माननीय गणपतराव अवताडे आदर्श विद्यार्थिनी कुमारी वेदांती विनायक झावरे इयत्ता 9वी पद्मश्री डॉक्टर विखे पाटील विद्यालय लोणी। बाबासाहेब बोस साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते हे पारितोषिक द्यावं। माननीय गणपतराव अवताडे आदर्श विद्यार्थिनी कुमारी वेदांती विनायक झावरे। पुढील पुरस्कार आहे आदर्श विद्यार्थी विभाग आहे उत्तर विभाग माननीय दादा पाटील आदर्श विद्यार्थी चिरंजीव अद्वैत विवेक गांडुले इयत्ता 10वी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय अहमदनगर। दादा पाटील आदर्श विद्यार्थी या पुरस्काराचं वितरण मान्यवरांच्या हस्ते होत आहे। व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांना विनंती आहे की आपल्या हस्ते पुरस्कार प्रदान करावा। पुढील पुरस्कार आहे
माननीय शंकरराव देवराम काळे आदर्श विज्ञान शिक्षक, उत्तर विभागातील आदर्श विज्ञान शिक्षक श्रीमती मनीषा दगडू व्यवहारे बेलवंडी, आदर्श विज्ञान शिक्षक शंकरराव काळे आदर्श विज्ञान शिक्षक श्रीमती मनीषा दगडू व्यवहारे बेलवंडी. माननीय बापूसाहेब भापकर हिराबाई भापकर उपक्रमशील शिक्षक श्रीमती मंजुश्री बाजीराव धिवर कोळाईदेवी विद्यालय कोळगाव तालुका श्रीगोंदा. माननीय रामशेठ ठाकूर साहेब, ॲडव्होकेट रवींद्र पवार साहेब यांना विनंती आहे की आपण पुरस्कार देण्यासाठी समोर यावं. कुलगुरू डॉक्टर मस्के साहेब यांनाही विनंती आहे की आपण उपक्रमशील शिक्षक श्रीमती मंजुश्री माननीय बापूसाहेब भापकर हिराबाई भापकर उपक्रमशील शिक्षक मंजुश्री बाजीराव धिवर कोळगाव. यानंतर माननीय भास्करराव गलांडे कार्यक्षम गुरुकुल प्रमुख श्री बापू साधू दिवे महात्मा फुले विद्यालय जानोरी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक. हे पारितोषिक ठाकूर साहेबांनी द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय भास्करराव गलांडे कार्यक्षम गुरुकुल प्रमुख श्री बापू साधू दिवे. पुरस्कार विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन. माननीय ॲडव्होकेट रावसाहेब पांडुरंग शिंदे उपक्रमशील शाळा माननीय ॲडव्होकेट रावसाहेब पांडुरंग शिंदे उपक्रमशील शाळा. धन्यवाद. नगर विभागातील उपक्रमशील शाळा आहे महादजी शिंदे विद्यालय व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा जिल्हा नगर. माननीय ॲडव्होकेट रावसाहेब पांडुरंग शिंदे उपक्रमशील शाळा. पुरस्कार प्राप्त विद्यालय आहे महादजी शिंदे विद्यालय ज्युनियर कॉलेज ऑफ श्रीगोंदा. पुरस्कार प्राप्तींचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन. यानंतर पुढील विभाग आहे पश्चिम विभाग. पश्चिम विभागातील पारितोषिक सचिव साहेब आणि मस्के साहेब यांनी वितरित करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय धनंजयराव गाडगीळ आदर्श विद्यार्थिनी कुमारी पायल संदीप दरेकर इयत्ता 10वी कृष्णाजी खंडूजी घुले विद्यालय मांजरी बुद्रुक तालुका हवेली जिल्हा पुणे. माननीय धनंजयराव गाडगीळ आदर्श विद्यार्थिनी. सचिव साहेबांना विनंती आहे की आपल्या हस्ते हे पारितोषिक द्यावं. पायल संदीप दरेकर. माननीय रामभाऊ तुपे आदर्श विद्यार्थी चिरंजीव अनुराग नितेश खरात इयत्ता 9वी साधना विद्यालय हडपसर जिल्हा पुणे. माननीय रामभाऊ तुपे आदर्श विद्यार्थी अनुराग नितेश खरात. ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते हे पारितोषिक द्यावं. माननीय गणपतराव सेंडगे आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्कार. धन्यवाद. माननीय गणपतराव सेंडगे आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्कार श्री जगदीश विलास गुरव भैरवनाथ विद्यालय अवसरी खुर्द तालुका आंबेगाव. धन्यवाद. अभिनंदन. माननीय गणपतराव सेंडगे आदर्श विज्ञान शिक्षक श्री जगदीश विलास गुरव भैरवनाथ विद्यालय अवसरी खुर्द तालुका आंबेगाव.
पश्चिम विभागातील आदर्श विज्ञान शिक्षक जगदीश विलास गुरव सर्व कुलगुरूंच्या सेवकांना हस्ते विनंती आहे आपण पुरस्कार पुरस्कार वितरण होत आहे. स्वीकारल्यानंतर सभा मंडपामध्ये माननीय बसून बाबूराव घ्यायचं आहे. सणस कोणी जागा सोडू नये. माननीय बाबूराव सणस उपक्रमशील शिक्षक डॉक्टर सुभाष हेमला राठोड नारायणराव सणस विद्यालय वडगाव खुर्द. उपक्रमशील शिक्षक डॉक्टर सुभाष राठोड वडगाव खुर्द. उपक्रमशील शिक्षक वडगाव खुर्द डॉक्टर सुभाष राठोड. ठाकूर साहेबांच्या हस्ते पारितोषिक वितरित होत आहे. माननीय नामदेवराव मते कार्यक्षम गुरुकुल प्रमुख श्री लक्ष्मण दत्तू कोकाटे श्री शिवाजी विद्यालय धामणी तालुका आंबेगाव. पश्चिम विभागातील कार्यक्षम गुरुकुल प्रमुख श्री लक्ष्मण दत्तू कोकाटे शिवाजी विद्यालय धामणी. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होत आहे. व्हाईस चेअरमनना विनंती करते की आपण हे पुरस्काराचं वितरण करावं. माननीय नामदेवराव मते कार्यक्षम गुरुकुल प्रमुख श्री लक्ष्मण दत्तू कोकाटे शिवाजी विद्यालय धामणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. पुरस्काराचं वितरण होत आहे. अभिनंदन, धन्यवाद. माननीय अप्पासाहेब भाऊराव पाटील उपक्रमशील शाळा पश्चिम विभागातील उपक्रमशील शाळा आहे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज वडगाव मावळ. पुरस्कार वितरण ठाकूर साहेबांच्या हस्ते आणि चेअरमन साहेबांच्या हस्ते होत आहे. न्यू इंग्लिश स्कूल वडगाव मावळ पुरस्कार स्वीकारत आहेत. धन्यवाद. रायगड विभाग पुढील पुरस्कारासाठी रायगड विभाग माननीय तुकाराम हरी वाजेकर आदर्श विद्यार्थिनी कुमारी वैभवी महेंद्र सोमासे इयत्ता 9वी. ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते हे पुरस्कार वितरण करावं. कुमारी वैभवी महेंद्र सोमासे सो शकुंतला रामसेठ ठाकूर विद्यालय उलवे तालुका पनवेल जिल्हा रायगड या विद्यालयातील ही विद्यार्थिनी आहे. तुकाराम हरी वाजेकर आदर्श विद्यार्थिनी. माननीय दत्तूशेठ पाटील आदर्श विद्यार्थी चिरंजीव आकांक्ष योगेश भला इयत्ता 9वी न्यू इंग्लिश स्कूल डोळखाम तालुका शहापूर जिल्हा ठाणे. माननीय दत्तू पाटील आदर्श विद्यार्थी चिरंजीव आकांक्ष योगेश भला इयत्ता 9वी न्यू इंग्लिश स्कूल डोळखाम. पुरस्काराचं वितरण चेअरमन साहेबांच्या हस्ते होत आहे. माननीय पायगोंडा देवगोंडा पाटील आदर्श विज्ञान शिक्षक सौ मानसी महेश साळुंके कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय जुचंद्र तालुका वसई जिल्हा पालघर. आदर्श विज्ञान शिक्षक सौ मानसी महेश साळुंके. सचिव साहेबांच्या हस्ते पारितोषिक वितरण होत आहे. अभिनंदन, धन्यवाद. माननीय गंगूबाई पायगोंडा पाटील उपक्रमशील शिक्षक स्त्री निवृत्ती सुधीर प्रबळकर प्राध्यापक डॉक्टर एन.डी. पाटील विद्यालय सह्याद्रीनगर मुंबई. गंगूबाई पायगोंडा पाटील उपक्रमशील शिक्षक श्री निवृत्ती सुधीर प्रबळकर. हार्दिक अभिनंदन, धन्यवाद. माननीय मनोहर पालसेतकर कार्यक्षम गुरुकुल प्रमुख. माननीय मनोहर पालसेतकर कार्यक्षम गुरुकुल प्रमुख श्री प्रवीण भाऊ बेहरे न्यू इंग्लिश स्कूल डोळखाम तालुका शहापूर जिल्हा ठाणे. कार्यक्षम गुरुकुल प्रमुख.
अभिनंदन आणि धन्यवाद. माननीय दिबा पाटील उपक्रमशील शाळा. माननीय दिबा पाटील उपक्रमशील शाळा रायगड विभाग, लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज कामोठे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड. माननीय दिबा पाटील उपक्रमशील शाळा, लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज कामोठे. पुरस्काराचं वितरण मान्यवरांच्या हस्ते होत आहे. सर्व विभागातील सर्व मान्यवर, सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षक, विद्यार्थी सर्वांचं हार्दिक अभिनंदन, धन्यवाद. यानंतर गुणवंत विद्यार्थी सत्कार. विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्रथम आलेले विद्यार्थी. विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्रथम आलेले विद्यार्थी आहेत कुमारी अश्विनी अनिल चव्हाण, कोल्हापूर. शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये इंग्रजी विषयामध्ये ही विद्यार्थिनी प्रथम आलेली आहे. कुलगुरूंना विनंती आहे की आपल्या हस्ते हे पारितोषिक द्यावं. प्रेरणा शेखर पवार, लेबर लॉ, इस्माईल लॉ कॉलेज, सातारा. ही विद्यार्थिनी लॉ परीक्षेत शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत पहिली आलेली आहे. प्रेरणा शेखर पवार. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होत आहे. प्रेरणा शेखर पवार, लॉ कॉलेज ऑफ सातारा. ही विद्यार्थिनी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये पहिली आलेली आहे. पुढील विद्यार्थी आहे गिरीश मोहन शिंदे, MA पॉलिटिकल सायन्स, दहिवडी कॉलेज, दहिवडी. हा विद्यार्थी MAच्या परीक्षेमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये पहिला आलेला आहे. आलेला आहे का? गिरीश मोहन शिंदे नाही आलेला. हां, गिरीश मोहन शिंदे. पालक आलेले आहेत, पालक पुरस्काराचा स्वीकार करत आहेत. गिरीश मोहन शिंदे पॉलिटिकल सायन्समध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये प्रथम आलेला आहे. ॲटॉनॉमस कॉलेज UGमध्ये प्रथम ओम अशोक बाबर, BA इंग्रजी, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, वाशी, नवी मुंबई. हा विद्यार्थी BA परीक्षेत ॲटॉनॉमस महाविद्यालयामध्ये प्रथम आलेला आहे. वाशी कॉलेजचा हा विद्यार्थी आहे. व्हाईस चेअरमन साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते, कुलगुरूंच्या हस्ते हे पारितोषिक वितरण होत आहे. पुढील पुरस्कार प्राप्त विद्यार्थी आहे कुमारी श्रुतिका प्रकाश पाटणकर, BCom बँक मॅनेजमेंट, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा. ही विद्यार्थिनी BCom परीक्षेत ऑटोनॉमस महाविद्यालयामध्ये प्रथम आलेले आहे. अभिनंदन. कुमारी वैष्णवी उमेश देवळे, BSc फिजिक्स, सद्गुरू गाडगे कॉलेज, गाडगे महाराज कॉलेज, कराड. ही विद्यार्थिनी BSc परीक्षेत ऑटोनॉमस महाविद्यालयामध्ये प्रथम आलेले आहे. वैष्णवी देवळे नाही आली. ॲटॉनॉमस कॉलेज PG कुमारी रेश्मा रवींद्र गावडे, MCom बँक मॅनेजमेंट, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा. ही विद्यार्थिनी MCom परीक्षेत ॲटॉनॉमस महाविद्यालयामध्ये प्रथम आलेले आहे. मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण होत आहे. पुढील पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनी आहे वैशाली धनाजी पाटील, MSc मॅथमॅटिक्स, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड. ही विद्यार्थिनी MSc परीक्षेत ॲटॉनॉमस महाविद्यालयामध्ये प्रथम आलेले आहे. अभिनंदन आणि धन्यवाद. कुमारी वैशाली धनाजी पाटील, MSc मॅथमॅटिक्स, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड. MSc परीक्षेत ॲटॉनॉमस महाविद्यालयामध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी आहे. पुरस्कारार्थींचं हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद. यानंतर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामधून विशेष उल्लेखनीय संपादन करणारे विद्यार्थी
सत्काराचं स्वरूप आहे सन्मान चिन्ह, पुस्तक व गुलाब पुष्प. विद्यार्थी आहे श्रीनिवास प्रदीप कनसे, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, सहाय्यक सरकारी अभियोग्यता वर्ग 1, MPSC तर्फे वर्ग 1 साठी निवड झालेली आहे. ठाकूर साहेबांच्या हस्ते पारितोषिक वितरण होत आहे. यानंतर अनिकेत गोरखनाथ थोरात, पूजा दत्तात्रय दाभाडे, केदार प्रकाश बारबोले, गंगाधर गौतम होबळे हे सर्व विद्यार्थी SM जोशी कॉलेजचे आहेत. हे पारितोषिक प्राध्यापक डॉक्टर संदीप वाकडे सर स्वीकारत आहेत. SM जोशी कॉलेजचे सर्व विद्यार्थी आहेत आणि प्राध्यापक डॉक्टर संदीप वाकडे हे सर्व 5ही विद्यार्थ्यांचं पारितोषिक स्वीकारत आहेत. यानंतर प्रज्वल रेवन्नाथ जायभाय, प्रज्वल रेवन्नाथ जायभाय, दादा पाटील महाविद्यालय कर्जत हा विद्यार्थी उपविभागीय जलसंधारण अधिकारी वर्ग 1 साठी निवड झालेले आहे. हे पारितोषिक ठाकूर साहेब देत आहेत. पुढील पुरस्कार आहे सूरज दीपक मोरे, इस्माईल साहेब लॉ कॉलेज सातारा, सहाय्यक सरकारी अभियोग्यता वर्ग 1, सूरज दीपक मोरे. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होत आहे. पुढील विद्यार्थी आहे देवेंद्र चंद्रकांत दीक्षित, लॉ कॉलेजचा विद्यार्थी आहे, सहाय्यक सरकारी अभियोग्यता. MPSC तर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये हे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत. प्रीतम पुरुषोत्तम पांढरपट्टे, प्रीतम पुरुषोत्तम पांढरपट्टे लॉ कॉलेजचे विद्यार्थी आहेत, सहाय्यक सरकारी अभियोग्यता. राहुल विठ्ठल वारंग, अभिनंदन, धन्यवाद. राहुल विठ्ठल वारंग आहेत. रवींद्र रामदास चांगन, सोनाली हनुमंत क्षीरसागर, प्रीतम पुरुषोत्तम पांढरपट्टे, राहुल विठ्ठल वारंग लॉ कॉलेजचे विद्यार्थी आहेत, सहाय्यक सरकारी अभियोग्यता म्हणून निवड झालेली आहे. ठाकूर साहेबांच्या हस्ते वितरण होत आहे. रवींद्र रामदास चांगन, सोनाली हनुमंत क्षीरसागर, सोनाली दत्तात्रय गायकवाड, यशवंत दादासाहेब इंगवले, यशवंत दादासाहेब इंगवले लॉ कॉलेजचे विद्यार्थी आहेत, सहाय्यक सरकारी अभियोग्यता म्हणून MPSC तर्फे निवड झालेली आहे. यशवंत दादासाहेब इंगवले. नीलम नवनाथ पवार पुढील पुरस्कार प्राप्त विद्यार्थी आहे. नीलम नवनाथ पवार लॉ कॉलेजची विद्यार्थिनी, सहाय्यक सरकारी अभियोग्यता म्हणून निवड झालेली आहे. नीलम नवनाथ पवार. अजिंक्य नामदेव डोईफोडे, पुढील पुरस्कार प्राप्त विद्यार्थी आहे अजिंक्य नामदेव डोईफोडे, लॉ कॉलेज, सहाय्यक सरकारी अभियोग्यता म्हणून निवड झालेली आहे. अजिंक्य नामदेव डोईफोडे. दिग्विजय धनाजीराव देशमुख, पुढील पुरस्कार ते आहेत दिग्विजय धनाजीराव देशमुख लॉ कॉलेजचे विद्यार्थी, सहाय्यक सरकारी अभियोग्यता. संदीप दत्तात्रय फरांदे, संदीप दत्तात्रय फरांदे लॉ कॉलेजचे विद्यार्थी, सहाय्यक सरकारी अभियोग्यता म्हणून निवड झालेली आहे. हार्दिक अभिनंदन.
अर्चना किसन चव्हाण, बागेश्री यशवंत बोंडवे, बागेश्री यशवंत बोंडवे लॉ कॉलेजची विद्यार्थिनी आहे, सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून निवड झालेली आहे. पुढील विद्यार्थिनी आहे शीतल नवनाथ पवार, धन्यवाद. शीतल नवनाथ पवार लॉ कॉलेजची विद्यार्थिनी, सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून निवड झालेली आहे. पुढील पुरस्कर्ते आहेत अमोल बापू नलवडे, लॉ कॉलेजचे विद्यार्थी आहेत, सहाय्यक सरकारी अभियोक्ता आहेत. अमोल बापू नलवडे, हार्दिक अभिनंदन, धन्यवाद. स्वाती आनंदराव गव्हाणे लॉ कॉलेजचे विद्यार्थिनी आहेत, सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून निवड झालेली आहे. स्वाती आनंदराव गव्हाणे. पुढील पुरस्कार आहे विद्या गुलाबराव गायकवाड, लॉ कॉलेजची विद्यार्थिनी आहेत, सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून MPSC तर्फे निवड झालेली आहे. अभिनंदन, धन्यवाद. तृष्णा तानसेन तळेकर आणि शेवटचा विद्यार्थी आहे सुजित रमाकांत शिंदे, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, शिक्षण अधिकारी म्हणून या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे. सुजित रमाकांत शिंदे, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, शिक्षण अधिकारी म्हणून निवड झालेले आहे. वर्ग 1 साठी निवड झालेले आहे. पुरस्कार विजेत्यांचं, शिक्षकांचं, शाखांचं आणि विभागांचं रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन, धन्यवाद. इथं पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झालेला आहे. यानंतर सर्व मान्यवर व उपस्थितांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करतील संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव सन्माननीय प्रिन्सिपल डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे साहेब. मी त्यांना विनंती करते की त्यांनी कृतज्ञता व्यक्त करावी. रयत शिक्षण संस्थेच्या 105व्या वर्धापन दिन समारंभाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आजच्या समारंभाचे सन्माननीय अतिथी, महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक माननीय वसंत काळपांडे साहेब, त्याचबरोबर संस्थेचे चेअरमन, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब, संस्थेचे व्हाईस चेअरमन आदरणीय चंद्रकांत भगीरथ काका शिंदे साहेब, संघटक आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब व व्यासपीठावर उपस्थित असणारे इतर सर्व मान्यवर, आज संस्थेच्या 105व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं या कार्यक्रमासाठी म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक माननीय वसंत काळपांडे साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहिले. आपणा सर्वांना अतिशय मौलिक अशा स्वरूपाचं मार्गदर्शन त्यांनी केलं, त्याबद्दल संस्थेच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनीही रयत शिक्षण संस्थेच्या एकूण वाटचालीचा आढावा घेत असताना भविष्याचा वेध आपण कशा पद्धतीने घेणार आहोत याही पद्धतीनं याचंही मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचेही मी या निमित्तानं आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी आदरणीय ॲडव्होकेट भगीरथ शिंदे साहेब, आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर ज्ञानदेव मस्के साहेब, माननीय रामशेठ ठाकूर साहेब, सदस्य मॅनेजिंग काउन्सिल, त्याचबरोबर ॲडव्होकेट रवींद्र भाऊ पवार, माननीय बाबासाहेब भोस साहेब, JK बापू जाधव, माननीय डॉक्टर MB शेख साहेब, संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे दुसरे सन्माननीय सदस्य माननीय विठ्ठल शिवणकर साहेब, माननीय नवनाथ जगदाळे सर, ज्योत्स्ना ठाकूर मॅडम, दिलावर साहेब मुल्ला, जनरल बॉडीचे सदस्य माननीय संजय देशमुख साहेब आणि सर्व पुरस्कार प्राप्त रयत सेवक, विद्यार्थी या सर्वांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपणा सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. वर्धापन दिनाच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर.